कॉन्स्टिट्यूशन, तर ते कुठून कुठून घेतलं तर ते सोर्सेस आपल्याला इथं बघायचे आहे. तर ह्या तीन ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, कोणत्या पार्ट्स, शेड्यूल आणि सोर्सेस, तर हे खूप जास्त पाठ करून ठेवायचं. ह्याच्यावर हमखास दरवर्षी कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये प्रश्न असतोच. ठीक आहे, तर ते आपल्याला चांगलं करून ठेवायचे पार्ट्स. आता सगळ्यात आधी आपण पार्ट्स बघू. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याच्यामध्ये काही आर्टिकल्स आहेत. आता त्या आर्टिकल्सला काही पार्ट्स मध्ये डिवाइड केलेलं आहे किंवा चॅप्टर्स मध्ये डिवाइड केलेलं आहे. तर ते चॅप्टर्स किंवा पार्ट्स म्हणजेच हे पार्ट्स आहेत, बरोबर. ऑब्व्हियसली काहीतरी लॉजिक त्याच्यात वेगळी काही गोष्ट नसणार आहे, तर तेच पार्ट्स आहेत. आता हे पार्ट्स कसे असतात तुम्हाला सांगतो. आता आपण काल बघितलं होतं की कॉन्स्टिट्यूशन म्हणजे नेमकं काय. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय असतं की सेट ऑफ प्रिन्सिपल्स, म्हणजे काही प्रिन्सिपल्स असतात जे की आपल्या गव्हर्नमेंटचं ऑर्गनायझेशन कसं असेल, आपल्या गव्हर्नमेंटचं फंक्शनिंग कसं असणार ते सांगत. सोबतच काय सांगेल की आपले जे सिटीजन्स आहेत सोबतच आपली जी गव्हर्नमेंट आहे त्यांच्यामधलं रिलेशन काय असेल हे सांगत, बरोबर. हे बघितलं आपण काल. आणि सोबतच जे सिटीजन्सचे राईट्स आणि ड्युटीज, तर ते पण कॉन्स्टिट्यूशन मध्ये असणार आहे. तर त्याची पूर्ण आपण डेफिनेशन बघितली होती. आता ते सेम डेफिनेशन मध्ये आपण इथे अप्लाय करून बघू. कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय आपण काय बघितलं होतं, कॉन्स्टिट्यूशन मध्ये सिटीजन्स आणि गव्हर्नमेंट यांचं रिलेशन असणार आहे, बरोबर. आता मी लॉजिक सांगतोय, पार्ट जे पार्ट्स आहेत ते पाठ कसे करायचे त्याचे लॉजिक सांगतोय, त्यासाठी हे पूर्ण बिल्डअप गरजेचं आहे. ठीक आहे, आता बघा, जे सिटीजन्स आहेत आणि गव्हर्नमेंट त्याच्याविषयी असणार आहे. तर सगळ्यात आधी आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे सिटीजन विषयी गोष्ट करणार आहे की सिटीजन म्हणजे नेमके काय, कोण आहे, त्यांना गव्हर्न करणारं कोण आहे, तर ते नंतर येईल. पण आधी सिटीजन आले ना, तर आधी सिटीजन विषयी ते सांगतील. काय काय सांगितलं सिटीजन विषयी, की आपले हे सिटीजन्स राहतील कुठं, जी बाउंड्री आहे आपल्या देशाची, बरोबर ना. जोपर्यंत बाउंड्रीज नाही आहे, देशच नाही आहे, तोपर्यंत सिटीजन थोडी नसणार आहे. तर सगळ्यात पहिल्या पार्टमध्ये काय आपली टेरिटरी सांगितली आहे. टेरिटरी, ठीक आहे, हा झाला पहिला पार्ट, युनियन आणि ईस्ट टेरिटरी. त्यानंतर सेकंड पार्ट मध्ये काय सांगितलं की हे जे सिटीजन असणार आहे ते कोण असणार आहे, बरोबर ना. जोपर्यंत तुम्हाला माहितच नाही सिटीजन कोण आहे तोपर्यंत तो देशच नाही बनला. ठीक आहे, तर सेकंड पार्ट मध्ये त्यांनी सिटीजनशिप विषयी बोलले. सिटीजनशिप म्हणजे इथं काय सांगितलंय की कोणाचा जन्म झाला किंवा कोणाचे पूर्वज कोण होते किंवा इथं कोणी किती वर्ष राहिले तर ते बनणार, तर ते सिटीजन बनणार. तर अशा पद्धतीचं इथं सेकंड पार्ट मध्ये सांगितलंय. आता थर्ड पार्ट मध्ये काय की हे जे सिटीजन्स आहेत तर त्यांना आपल्या भारतात राहून कोणते कोणते हक्क मिळणार, ते काय काय करू शकणार किंवा त्यांना काही करण्यापासून कोणी अडवू शकणार नाही, तर ते म्हणजे हक्क. त्याला मध्ये आपण फंडामेंटल राईट्स, जे सिटीजनचे हक्क जे असतील ते फंडामेंटल राईट्स. त्यानंतर चौथा पार्ट म्हणजे काय की आता ज्यावेळेस आपला भारत स्वातंत्र्य झाला किंवा ज्यावेळेस आपला पूर्ण जे कॉन्स्टिट्यूशन बनलं, तर त्यावेळेस आपल्याकडे खूप जास्त काही पैसा नव्हता. तर त्यामुळे आपण खूप सारे काही राईट्स देऊ शकत नव्हतो आपल्या देशातील नागरिकांना. तर त्याच्यामुळे आपल्या कॉन्स्टिट्यूशनने आपल्या गव्हर्नमेंटला सांगितलं की तुम्ही पुढे जाऊन हे राईट्स किंवा हे हक्क आहेत ते आपल्या सिटीजन्सला द्या. तर ते हक्क म्हणजे काय म्हणतात आपण त्याला, DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. ठीक आहे, आलं लक्षात. त्याच्यानंतर आणखी एक, आता याच्यानंतर पाचवा पार्ट नाही, ह्याच्यानंतर आहे चौथा ए पार्ट. आता हा नंतर ऍड केलेला आहे, ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये नव्हता म्हणून त्याला आपण चौथा ए म्हणतो. आता तो म्हणजे काय की आपले जे सिटीजन्स आहेत तर त्याच्या फंडामेंटल ड्युटीज, त्याच्या ड्युटीज काय आपल्या देशाप्रती. तर हे झालं सिटीजन विषयी. आता ह्याच्यानंतर सुरू होतं आपलं गव्हर्नमेंट. आता गव्हर्नमेंट विषयी काय काय असणार आहे की आपल्याला माहिती आहे की आपलं गव्हर्नमेंट कसं आहे की एक तर फेडरल आहे, म्हणजे वरती युनियन आहे, त्याच्यानंतर स्टेट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग आता जे पंचायत राज वगैरे आलं त्याच्यानंतर पंचायत आहे. तर म्हणजे कसं आहे, तीन लेअर मध्ये युनियन, त्याच्यानंतर स्टेट, त्याच्यानंतर पंचायत. आता ह्याच पद्धतीनं पूर्ण इथं लॉजिक लागणार आहे. आता पंचायत नंतर परत कोऑपरेटिव्ह सोसायटीज वगैरे पण आहे, तर ते पण ह्या लॉजिक मध्ये येतं. तर पुन्हा एक एक करून बघू आपण. बरं, म्हणजे इथं जवळपास डिटेलमध्ये सांगतो की नंतर तुम्हाला पटापट सांगून जेव्हा आपण डिटेलमध्ये बघू. तर बघा, गव्हर्नमेंट आहे, आता चार चार ए पर्यंत झालं. म्हणजे ह्याच्यानंतर जो पाचवा पार्ट आहे तो असणार आहे युनियन गव्हर्नमेंटचा. ठीक आहे, सगळ्यात वरतीपासून सुरू करणार तो युनियन गव्हर्नमेंटचा. आता युनियन गव्हर्नमेंटचं ते सगळं सांगणार, एक्झिक्युटिव्ह काय, पार्लमेंट, त्याच्यानंतर इव्हन जे सुप्रीम कोर्ट आहे तर त्याच्याविषयी पण ह्या पाचव्या पार्टमध्ये असणार आहे. ठीक आहे, म्हणजे जे सगळ्यात वरच्या सेंट्रल लेवलला आहे ते. त्याच्यानंतर येईल सहावा पार्ट. सहावा पार्ट ऑब्व्हियसली कशाविषयी असेल, जे स्टेट्स आहेत, स्टेट्स विषयी. ठीक आहे, आता इथे एक ट्रिक आहे. ट्रिक म्हणजे कशी आहे, म्हणजे ट्रिक म्हणजे लक्षात ठेवायची ट्रिक नाही, पण एक गोष्ट आहे, इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ते सांगतो. जेव्हा आपलं कॉन्स्टिट्यूशन तयार झालं तर त्यावेळेस त्यांनी जे स्टेट्स होते आपले किंवा राज्य होते त्यांना चार ह्याच्यात डिवाइड केलं होतं. पार्ट ए, पार्ट बी, पार्ट सी आणि पार्ट डी, अशा चार पार्टमध्ये आपल्या कॉन्स्टिट्यूशननी स्टेट्सला डिवाइड केलं. आता पार्ट ए मध्ये कोणते कोणते होते, जे गव्हर्नरचे प्रोव्हिन्सेस होते. गव्हर्नर म्हणजे ज्याच्यावर डायरेक्टली आपले जे इंग्रज होतं त्यांचं राज्य होते, तर तसा पार्ट. ठीक आहे, तर ते गव्हर्नरचा. त्याच्यानंतर काही प्रिन्सी स्टेट्स होते तर ते बी मध्ये टाकलेले. ठीक आहे, प्रिन्सी स्टेट्स जिथं राज्य करत होते, जे किंग्स होते तर ते राज्य करत होते, ते प्रिन्सी स्टेट्स होते ज्यांनी भारतात नंतर आले, जसं की हैदराबाद, जुनागड किंवा इव्हन काय म्हणतात जम्मू काश्मीर वगैरे. तर हे प्रिन्सी स्टेट्स होते, त्यांना त्यासाठी पार्ट बी. त्यानंतर पार्ट सी म्हणजे काय, हे चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्सेस, हे आपलं तिथं काय म्हणतात
इंग्रजांचं डायरेक्टली राज्य होतं, पण आता जसं युनियन टेरिटरीज वगैरे तर त्या टाईपमध्ये हे चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्सेस होते. त्यानंतर पार्ट डी मध्ये फक्त इथं अंदमान निकोबार होतं. असे हे 4 पार्ट मध्ये आपले स्टेट्स डिवाइड केले होते. तर हे जे स्टेट आहे तर इथे पण तसे पार्ट्स असणार आहेत. म्हणजे जो 6वा पार्ट होता तर तो स्टेट साठीचे कोणते स्टेट्स होते, हे पार्ट ए वाले, हे गव्हर्नर वाले, गव्हर्नर ज्या ज्या स्टेट्समध्ये गव्हर्नर होता जिथं इंग्रजांचं राज्य होतं ते. त्याच्यानंतर पार्ट 7वं येणार. ठीक आहे, आता पार्ट 7व्या मध्ये काय येणार, हा जो जे प्रिन्सी स्टेट्स आहे ते त्याच्याविषयीचं इथं होतं. त्यानंतर पार्ट 8वा इथे काय येणार, की जे हे कमिशनर्स प्रोव्हिन्सेस होते तर ते येणार. आणि पार्ट 9वा तर इथे काय येणार, हे जे अंदमान निकोबार आहे ते येणार. ठीक आहे, पण आता इथं काय झालं, की नंतर गव्हर्नमेंटनी हे म्हणजे जो 7th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट होती तर त्याच्यामध्ये 7वा आणि हा 9वा पार्ट काढून टाकला. ठीक आहे, 7वा आणि 9वा पार्ट काढून टाकला. म्हणजे हे जे प्रोव्हिन्शियल सॉरी किंवा प्रिन्सी स्टेट्स होते तर ते निघाले आणि सगळे एकाच पार्टमध्ये आले, कुठे, स्टेट्समध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर हे जे चीफ कमिशनर प्रोव्हिन्सेस होते तर त्याला त्यांनी युनियन टेरिटरी म्हटलं. म्हणजे काय झालं, जे 6वं होतं तिथं स्टेट्स आले, जे आता आपले जे स्टेट्स आहेत. त्याच्यानंतर जे 7वं होतं तर ते नाही राहिलं आता, आणि जे 8वं होतं तिथं काय आलं, युनियन टेरिटरीज. आलं लक्षात. म्हणजे आपण कुठपर्यंत आलोय, 2 लेअर पर्यंत. पहिली वरची लेअर काय आहे, युनियन. त्याच्यानंतर त्याच्या खालची लेअर काय, स्टेट्स आणि युनियन टेरिटरीज. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. हा, आता त्याच्यानंतर आता 7वा पार्ट गेला, त्यानंतर राहिला 8वा पार्ट. हा, हे झालं आपलं. आता जो 9वा पार्ट होता तर तो गेला, तो पण कटला. आता तिथं जी रिकामी जागा झाली होती तर तिथं जे 73rd आणि 74th अमेंडमेंट ऍक्ट आले तर ही जागा त्यांनी भरून काढली. म्हणजे काय, की हे जे 9वा पार्ट होता तिथं परत 9वा पार्ट आला. आयएक्स, आयएक्स म्हणजे 9वा पार्ट. हे रोमन आकडे आहेत. तर 9वा आकडा सॉरी 9वा पार्ट आला तर तिथे काय सांगितलं, की इथे येणार आपली पंचायत. ठीक आहे, आता इथं झाली आपली तिसरी लेअर सुरू. आता ह्या तिसऱ्या लेअर मध्ये काय काय, पंचायत आहे. त्यानंतर आपलं म्युनिसिपॅलिटीज आहेत, जे आपण मनपा वगैरे आहे ना पुण्याचं, तर ते मनपा, ते म्युनिसिपॅलिटीज. आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली अजून कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत. आलं लक्षात. म्हणजे ह्या 9वा पार्ट आहे तो पंचायतचा आहे. त्यानंतर 9वा ए पार्ट आहे तर तो आहे म्युनिसिपॅलिटीचा. आणि त्यानंतर 9वा आय एक कसं असतं ते 9, हा, आयएक्स बी. ठीक आहे, तर हे 9वा पार्ट 9B पार्ट हा कोऑपरेटिव्हचा आहे. आणि ह्याच्यावर युपीएससी मध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे. तर हे लक्षात ठेवा, असंच आहे. आपल्याला बऱ्याचदा वाटेल की जर पंचायत नंतर टाकलेलं आहे तर हे 9A असेल, त्याच्यानंतर 9B म्युन्सिपॅलिटी असेल, पण तसं नाही आहे. 9वा पार्ट हा पंचायतला दिलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ही टेक्निकॅलिटी. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून सांगितलं, याच्यावर प्रश्न आलेला आहे म्हणून तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर पाहिजे होती. ठीक आहे, कारण की नंतर कन्फ्युज होऊ शकतं. तर हे कन्फ्युजन व्हायला नको म्हणून हे सांगितलेलं आहे. ठीक आहे, असा युपीएससी मध्ये प्रश्न होता. त्यानंतर हे 9B झालं, इथं कोऑपरेटिव्ह सोसायटी झाल्या. त्याच्यानंतर आता येणार 10वा पार्ट. आता 10वा पार्ट मध्ये काय असणार आहे, हे बघा. 10वा पार्ट मध्ये शेड्यूल एरियाज, शेड्यूल्ड एरियाज आणि ट्रायबल एरियाज. म्हणजे आता हे सगळं पूर्ण आपलं बनलं, की पहिले युनियन होतं, त्यानंतर स्टेट्स आणि युनियन टेरिटरीज आल्या. त्याच्यानंतर काय, की आपली पंचायत राज सिस्टीम आली. त्याच्यानंतर कोऑपरेटिव्ह आलं. आणि आता हे 10व्या पार्टमध्ये शेड्यूल्ड एरियाज आले. ठीक आहे, आलं लक्षात. शेड्यूल्ड एरियाज म्हणजे वगैरे काय असेल ते आपण नंतर पुढे बघू. पण हे पण आपल्या पूर्ण जे फेडरल पॉलिटी आहे ते त्याच्यात आपण जवळपास पार्ट घेऊ शकतो. ठीक आहे, आता हे काय झाले, आपलं पूर्ण गव्हर्नमेंट विषय सांगितलं, पूर्ण गव्हर्नमेंट स्ट्रक्चर कसं असणार आहे, फेडरलिझम कसं असणार आहे. आता इथं काय बघू आपण, ह्याच्यानंतर काय असणार आहे, की जे गव्हर्नमेंट्स आहेत तर त्यांच्यामध्ये नेमकं रिलेशनशिप कसं आहे. बरोबर, जे स्टेट्स गव्हर्नमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंट आणि जे आपलं युनियन गव्हर्नमेंट आहे तर त्याच्यामधलं रिलेशनशिप काय असणार आहे ते असेल. बरोबर, तर हे आहे आपल्या 11व्या पार्ट मध्ये. 11व्या पार्ट मध्ये काय सांगितलंय, की सॉरी रिलेशन बिटवीन युनियन अँड स्टेट्स. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. तर हे सगळं इम्पॉर्टंट आहे. आता ह्याच्यानंतर काय सुरू होतं, की इथं काय झालं, रिलेशन बिटवीन युनियन आणि स्टेट्स. आता ह्याच्यानंतर जे आपलं सरकार आहे, गव्हर्नमेंट आणि जे सिटीजन आहे तर ह्यांच्यातलं रिलेशन सुरू होईल. ठीक आहे, आधी आपण सिटीजन बघितलं, त्यानंतर गव्हर्नमेंट बघितलं, त्यानंतर गव्हर्नमेंटच्या आधीमधली जे रिलेशन आहे ते बघितलं. त्यानंतर आता बघू गव्हर्नमेंट आणि सिटीजन ह्यांच्यातलं रिलेशन. ठीक आहे, आता ह्यांच्यातलं पहिलं रिलेशन म्हणजे काय, फायनान्शियल रिलेशन असणार, की सिटीजननी त्यांच्याकडे टॅक्सेस वगैरे झाला किंवा जे काही फायनान्सेस आहे तर सगळं गव्हर्नमेंट पूर्ण बघणार आहे ना. तर ते गव्हर्नमेंट कसं बघेल तर ते आहे. म्हणजे जो 11वा पार्ट मध्ये गेला, त्यानंतर जो 12वा पार्ट आहे, 12वा पार्ट XII, हा जो 12वा पार्ट आहे तो फायनान्सेस विषयी असणार आहे. फायनान्स, प्रॉपर्टी ह्याच्याविषयी. आता हे कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला नंतर सांगतो. आधी आपण एकदा लिहून घेऊ पूर्ण नेमकं, त्यानंतर तुम्हाला पाठ कसं करायचं ते सांगतो. बघा, 12वा पार्ट आहे तो फायनान्स अँड प्रॉपर्टी. 13वा पार्ट आहे, 13वा पार्ट तो आहे ट्रेड विषयी. ठीक आहे, त्याच्यानंतर जो 14वा पार्ट आहे XIV तो आहे सर्व्हिसेस. सर्व्हिसेस म्हणजे इथं युपीएससी वगैरे जे काही आहे ते. त्यानंतर जो इथं परत एक नवीन पार्ट आला, 14वा XIV A,
हा जो नवीन पार्ट आहे हा आहे ट्रिब्युनल विषयी, ट्रिब्युनल्स. त्याच्यानंतर जे 15वा पार्ट आहे एक्स व्ही, 15वा पार्ट तो आहे इलेक्शन विषयी. त्याच्यानंतर एक्स व्ही आय म्हणजे 16वा पार्ट हा आहे जे काही क्लासेस असतात, क्लासेस सर्टन क्लासेस जसं SC ST आहे त्यासाठी काही स्पेशल प्रोव्हिजन्स आहे, तर ते 16व्या पार्ट मध्ये आहे. त्यानंतर 17वा पार्ट, सॉरी हा 17वा पार्ट, 17व्या पार्ट मध्ये काय आहे की म्हणजे आता इलेक्शन, सॉरी इलेक्शन झालं, क्लासेस झालं, त्यानंतर 17 पे 17च्या आधी हा म्हणजे हे ऑफिशियल लँग्वेजेस आहे, ऑफिशियल लँग्वेजेस 17 लँग्वेजेस. आणि 18वं काय एक्स व्ही आय 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 हे 18वं काय आहे, हे आहे इमर्जन्सी प्रोव्हिजन्स. आलं लक्षात? हा. त्याच्यानंतर 19वं आहे, 19वं एक्स काय एक्स आय एक्स बरोबर. तर 19वं आहे ते आहे काय सांगितलं तुम्हाला, मिसेलेनियस. ठीक आहे, तर आधी इथपर्यंत बघू हे पाठ कसं करायचं बघा. आता 12वा आहे तुम्हाला सांगितलं इथपासून जे गव्हर्नमेंट आणि सिटीजनचे रिलेशन सुरू होतात. तर पहिले आहे सगळ्यात पहिले फायनान्शियल रिलेशन. आता फायनान्शियल रिलेशन हे लक्षात ठेवायचं. 12 आहे तुम्हाला 7-12 माहिती आहे, 7-12 असतो तो प्रॉपर्टीसाठी असतो ना, तर 7-12 प्रॉपर्टी लक्षात ठेवा. ह्या प्रॉपर्टीमध्ये फायनान्सेस आलं, त्यानंतर सूट्स आले, कॉन्ट्रॅक्ट्स आले, हे सगळं फायनान्स विषयी जे काय आहे ते 12 काय लक्षात ठेवायचं, 12 फायनान्स किंवा 12 प्रॉपर्टी, 7-12 प्रॉपर्टी, 12 प्रॉपर्टी असं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर 13 ट्रेड, 13 ट्रेड, मेरा ट्रेड नाही 13, तू तू ट्रेड करत आहे 13 ट्रेड आहे. ठीक आहे, तर हे ट्रेड असं लक्षात ठेवायचं. 12 प्रॉपर्टी 13 ट्रेड. त्यानंतर 14वं आहे ते सर्व्हिसेस. सर्व्हिसेस इथं UPSC MPSC हे ज्या गोष्टी आहेत ते सगळ्या इथे सर्व्हिसेस मध्ये येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रिब्युनल्स. आता ट्रिब्युनल्स आधी आपण बघितलं होतं की जे 5वं शेड्यूल आहे, सॉरी 5वं जे पार्ट आहे त्याच्यामध्ये युनियन असतं, 6व्या पार्ट मध्ये स्टेट्स असतं. आता ह्याच्यामध्ये आहे सुप्रीम कोर्ट आणि 6व्या पार्ट मध्ये आहे हायकोर्ट. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, हे जे ट्रिब्युनल्स कधी 14वा ए मध्ये, डायरेक्ट 14व्या मध्ये ट्रिब्युनल्स. ट्रिब्युनल्स म्हणजे जे सगळ्यात म्हणजे ज्युडिशियलच असतं पण याच्या म्हणजे थोडंसं वेगळंच असतं. तर ते तुम्हाला जेव्हा आपण ट्रिब्युनल चॅप्टर घेऊ तर त्याच्यामध्ये सांगू, पण इथं लक्षात ठेवा हे थोडंफार ज्युडिशियरी विषयच आहे. तर लक्षात घ्या ट्रिब्युनल्स 14वा ए मध्ये म्हणजे ज्युडिशियरी प्लस ऍडमिनिस्ट्रेशन मिक्स असतं त्याच्यामध्ये. त्यानंतर 15वा आता हे आहे इलेक्शन. आता 15वा इलेक्शन लक्षात काय ठेवायचं, तुम्ही 15 जणांना व्होट देताय किंवा 15 जणांनी व्होटिंग केली, 15 जणांनी व्होटिंग केली, लक्षात घ्या किती 15 जणांनी व्होटिंग केली ते इलेक्शन 15 जणांचं. त्यानंतर 16वा क्लास, 16वा क्लास, 16वा क्लास असं पाठ करायचं आहे फक्त. क्लास, क्लास म्हणजे कोणते, शेड्यूल कास्ट, म्हणजे इथं काय स्पेशल प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू सर्टन क्लासेस असं ह्याचं पूर्ण टायटल आहे. ठीक आहे, 16वा क्लास. त्यानंतर 17वा लँग्वेजेस, 17 लँग्वेजेस काय काय लक्षात ठेवायचं, 15ला व्होटिंग केली, 16ला क्लास लावला, त्यानंतर 17 लँग्वेजेस आहे टोटल. किती, 15 जणांनी व्होटिंग केलं, त्यानंतर 16 जणांनी क्लास लावला आणि 17ला काय लँग्वेजेस आहेत, टोटल 17 लँग्वेजेस आहेत. तर हे असं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर 18वाला काय, सॉरी हा बरोबर 18ला काय इमर्जन्सी प्रोव्हिजन्स. आता हे लक्षात ठेवायचं. 17 आहे 17 पे खतरा म्हणून 18ला काय आलं इमर्जन्सी, 17 पे खतरा म्हणून इमर्जन्सी 18ला. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर जो 19 आहे तर ही इथपर्यंत पूर्ण कॉन्स्टिट्यूशन जवळपास बनून गेलं. म्हणजे जे उरल्या सुरल्या काही गोष्टी उरल्या त्या आपण मिसेलेनियस मध्ये टाकू. ठीक आहे, त्या उरल्या सुरल्या गोष्टी नंतर मिसेलेनियस मध्ये आल्या. त्याच्यानंतर आहे 20वा पार्ट. आता हा पण 20वा पार्ट आहे, इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इथपर्यंत आपलं पूर्ण कॉन्स्टिट्यूशन बनून झालं. त्याच्यानंतर जो 20वा पार्ट येईल तर हे कॉन्स्टिट्यूशनला तुम्ही अमेंड कशी करायची तर त्याच्याविषयी इथं असणार आहे, म्हणजे 20वा पार्ट अमेंडमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर 21वा पार्ट, टोटल 22 पार्ट होते स्टार्टिंगला. त्यानंतर 21वा पार्ट एक्स एक्स आय. तर इथं काही टेम्पररी प्रोव्हिजन्स होते, टेम्पररी प्रोव्हिजन्स. म्हणजे ज्यावेळेस आपलं कॉन्स्टिट्यूशन बनलं किंवा ज्यावेळेस इंग्रज होते, इंग्रजांनी आपल्याकडे जेव्हा पॉवर ट्रान्सफर केलं, आपल्याला पॉवर दिलं, ते डायरेक्टली म्हणजे सगळंच्या सगळं शिफ्ट नाही होऊ शकत ना. तर हळूहळू हळूहळू गोष्टी होतील तेव्हा सगळं म्हणजे सुरळीत चालेल, स्मूथ चालेल, नाही तर पूर्ण काही अराजकता माजली असती. त्याच्यामुळे काही टेम्पररी प्रोव्हिजन्स आपण ऍड केले होते. तर ते टेम्पररी प्रोव्हिजन्स होते, काही स्पेशल प्रोव्हिजन्स होते, ते याच्यात आहे. त्यानंतर जे शेवटचा पार्ट आहे 22वा, तर त्याच्यामध्ये काही शॉर्ट टायटल्स, म्हणजे आतापर्यंत आपण हे जे टायटल्स दिले हे सगळे जे पार्टचे टायटल्स वगैरे आहे ते शॉर्ट टायटल्स. त्यानंतर कमेन्समेंट, त्यानंतर हिंदी लँग्वेज वगैरे जे आहे, आपण कॉन्स्टिट्यूशन जे आहे त्याच्यामध्ये बघितलं होतं हिंदी लँग्वेजचं आपल्या कॉन्स्टिट्यूशनला, तर ते सगळं ह्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, शेवटच्या पार्टमध्ये. तर अशा पद्धतीने म्हणजे होप की तुम्हाला हे पार्ट्स काय ते कळालं असेल आणि आपण पार्ट्स एकदम चांगल्या रीतीने म्हणजे तुम्ही याच्यानंतर म्हणजे रट्टा मारायची काही गरज नाही पडणार आणि तुम्ही कोणताही प्रश्न आला तर तुम्ही इझिली सोडवू शकाल. ठीक आहे, फक्त हे 4-5दा मी जे लॉजिक सांगितलं त्याच्यानुसार जा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आहे शेड्यूल्स. आता शेड्यूल्स म्हणजे काय, पार्ट सारखंच आहे, पण हे शेड्यूल काही ज्या रिलेटेड गोष्टी आहेत ज्या रॅन्डमली इकडे तिकडे ठेवल्या गेलेल्या आहेत
त्या गोष्टी एकत्र केल्या आहे. ठीक आहे, तर ते म्हणजे शेड्यूल्स. आता ते पण तुम्हाला आपण डिटेलमध्ये जेव्हा घेऊ ते तुम्हाला कळेलच. त्याच्यानंतर आहे आपले सोर्सेस. आता सोर्सेस आपण कुठून कुठून घेतले आहेत, जे 1935चा ऍक्ट होता तिथून आपण सगळ्यात जास्त घेतलाय. इथून मोस्टली आपल्या स्ट्रक्चरल ज्या काही गोष्टी आहेत तर ते आहेत. त्याच्यानंतर आपण जे ब्रिटिशर्स आहेत, ब्रिटिशर्स कडून घेतलं होतं. त्यानंतर अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन आहे तिथून घेतलेलं. त्याच्यानंतर कॅनडा आहे. तर अशा बऱ्याच ठिकाणी आपण वेगळ्या गोष्टी घेतल्या. तर सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण इथे डिटेलमध्ये एकदा सगळं बघून काढू. ठीक आहे. तर बघा, जे आपलं सायलेंट फीचर आहे, पहिलं आहे आपलं कॉन्स्टिट्यूशन हे लेंथीएस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे. अनरिटन आहे, रिटन आहे. म्हणजे काही कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आली होती, एकत्र बसले आणि त्यांनी आपलं कॉन्स्टिट्यूशनची एक बुक बनवलं. तर ते आहे आपलं कॉन्स्टिट्यूशन रिटन आहे. ठीक आहे. आणि हे लेंथीएस्ट आहे, जगातलं सगळ्यात मोठं. हा, अमेरिकेचं आहे ते थोडंसं छोटं आहे. तर आणि आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे तर ते खूप जास्त मोठं आहे. कारण की हे 4 कारण आहेत. हे 4 कारण ते म्हणजे पाठ वगैरे काय करायची गरज नाही, फक्त सांगतोय. पण जे आपलं कॉन्स्टिट्यूशन होतं, जे ओरिजिनली त्याच्यामध्ये एक प्रियांबल होतं, 395 आर्टिकल्स होते, 22 पार्ट्स होते आणि 8 शेड्यूल्स. किती काय काय लक्षात ठेवा, 395 आर्टिकल्स होते ओरिजिनल मध्ये. आता सध्या काय ते नाही विचारणार, ओरिजिनल काय आहे ते विचारतील, कारण की सध्याचे खूप जास्त डायनॅमिक आहे आणि कमी जास्त होत राहतात. तर लक्षात काय ठेवायचं, 395. त्याच्यानंतर पार्ट्स किती होते ओरिजिनल याच्यात, 22 होते आणि एक प्रियांबल होतं आणि 8 शेड्यूल्स होते. आणि आता काय झालंय की जे एक प्रियांबल आहे तर ते प्रियांबल राहणारच आहे. त्यानंतर जे 395 आर्टिकल्स होते तर जवळपास 470 आर्टिकल झाले. हे लक्षात नाही ठेवलं आकडा तरी चालतं, पण लक्षात म्हणजे वाचून घ्या. 470 आर्टिकल्स होते, हे लक्षात ठेवा. 22 पार्ट्स होते, त्याचे आता 25 पार्ट झालेले आहेत. त्याच्यानंतर म्हणजे हे 25 काय झाले, एक पार्ट आहे तो काटला गेला आणि 3 पार्ट्स ऍड केले. ठीक आहे, सॉरी 4 पार्ट्स ऍड केले. त्याच्यानंतर जो 8वा आहे तो 8वा शेड्यूल आहे. कोणता? 8 शेड्यूल आहेत. तर त्या 8 शेड्यूलचे आता 12 शेड्यूल झालेले आहेत. तर 9वा, 10वा, 11वा, 12वा हे शेड्यूल नंतर ऍड केले. ठीक आहे, बघा. प्रिव्हियसली सॉरी प्रेझेंटली कंटेन्स प्रियांबल अबाउट 470 आर्टिकल, 25 पार्ट्स आणि 12 शेड्यूल्स. आता पार्ट्स कोणते कोणते ऍड झाले आहेत? 4A, 14A. 4A मध्ये काय, सॉरी, हा 4A मध्ये काय की आपण फंडामेंटल ड्युटीज बघितले. त्यानंतर 14A, 4 आणि 14 लक्षात राहून जातील. 14 मध्ये काय की जे ट्रिब्युनल्स आहेत ते बघितलेले. त्याच्यानंतर 9A आणि 9B आणि इव्हन 9 पण, सॉरी, हा 9 पण इथं टाकलं नाही, इथं 9 पण टाकून द्या. 9 पण नंतर ऍड केलेलं आहे. ठीक आहे, ऍडेड पार्ट्स 9 आहेत, सॉरी 5 आहेत. इथं 9वा टाकलेलं नाही, तर मी इथं नंतर टाकून देईल. त्याच्यानंतर ऍडेड शेड्यूल्स कोणते कोणते, 9, 10, 11, 12 आणि 4 फॅक्टर्स. म्हणजे आपले जे पूर्ण जे कॉन्स्टिट्यूशन आहे एवढं जाड असण्याचं कारण काय आहे, तर त्याचे कारण 4 आहेत. पहिलं म्हणजे काय, आपलं इंडिया एवढा मोठा आहे, खूप वास्टनेस आहे, खूप मोठा इंडिया आहे आणि त्याच्यामध्ये खूप विविध प्रकारचे लोक राहतात. तर प्रत्येकाला सांभाळणं किंवा प्रत्येकासाठी नवीन नवीन काही गोष्टी टाकणं, त्यासाठी मोठं कॉन्स्टिट्यूशन लागणारच आहे. त्यानंतर आपलं जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट होतं 1935चं, तर ते पण लई मोठं होतं. तर त्याच्यामुळे, कारण त्याचा इन्फ्लुएन्स आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनवर, त्याच्यामुळे आपलं कॉन्स्टिट्यूशन पण मोठं झालं. त्यानंतर तिसरं रिझन काय की जे आपलं सेंटर आहे आणि आपलं जे स्टेट आहे ते दोघांसाठी पण एक सिंगल कॉन्स्टिट्यूशन आहे, वेगळं कॉन्स्टिट्यूशन आहे. आता अमेरिकेमध्ये वगैरे तुम्ही गेले तर जे आपलं सेंटर आहे त्यासाठी एक वेगळं आहे आणि जे स्टेट्स आहेत तर त्यांचे काही वेगळे रूल्स असतात. ठीक आहे, तर त्यामुळे आपलं कॉन्स्टिट्यूशन दोघांसाठी एकत्र असल्यामुळे खूप जास्त आर्टिकल्स आहेत आणि खूप जास्त मोठं आहे. त्यानंतर आणखी एक गोष्ट शेवटची म्हणजे जे लिगल ल्युमिनरीज होते किंवा लिगल पर्सन्स होते, जसं की वकील वगैरे असतात, तर ते ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात होते. जसं की आंबेडकर स्वतः, त्यानंतर नेहरू, त्याच्यानंतर जे BN राव म्हणा किंवा कोणी पण. तर मोस्टली तिथं हे जे लिगल किंवा जे वकील होते, तर त्याच्यामुळे हे डॉक्युमेंट आहे हे मोठं बनलं, कारण की त्यांना एकदम स्पेसिफिक लँग्वेज पाहिजे असते, तर त्याच्यासाठी ते मोठं बनवलं गेलं. ठीक आहे, तसं हे आपलं लेंथीएस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन. त्यानंतर यूज ऑफ व्हेरियस सोर्सेस. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या सोर्सेस मधून आपण आपलं कॉन्स्टिट्यूशन आलंय. जसं की सगळ्यात पहिला आहे 35चा ऍक्ट. आता हे बघा, आपले जे आंबेडकर जी आहेत तर त्यांनी काय म्हटलंय की अवर कॉन्स्टिट्यूशन हॅज बीन फ्रेम्ड आफ्टर रॅन्सॅकिंग ऑल द नोन कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ द वर्ल्ड. रॅन्सॅकिंग ऑफ द ऑल द नोन म्हणजे जेवढे केवढे त्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन होते सगळे वाचले गेले आणि त्याच्यातले जे काही चांगले चांगले गोष्टी आहेत त्या आपल्याच्यात घेतल्या गेल्या. ठीक आहे, तर सगळ्यात आधी म्हणजे काय की 1935चा ऍक्ट जो आपला आपण वाचलेला आहे, जिथं फेडरलिझम आपण इंट्रोड्यूस करायचा प्रयत्न केला इंग्रजांनी, तर ते 1935चा ऍक्ट, त्यातून आपण सगळं स्ट्रक्चर घेतलंय. ठीक आहे, स्ट्रक्चर म्हणजे जसं की ऑफिस ऑफ गव्हर्नर झालं, त्यानंतर पार्लमेंटचं स्ट्रक्चर कसं, तर त्या ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी आपण 1935च्या ऍक्ट मधून घेतल्या. आता हे जे आहेत ते आपण पूर्ण नंतर बघू. आता पण एकदा इथं बरोबर सांगून देतो की नेमकं
त्या त्या कंट्रीमधून आपण नेमकं काय काय घेतलेलं आहे. ठीक आहे, फक्त बरोबर. आता हे 1935 मधून स्ट्रक्चर घेतलंय, जसं की ज्युडिशरी घेतलंय, गव्हर्नरचं ऑफिस घेतलेलं आहे, आपली जी फेडरल स्कीम आहे, इथं वरती युनियन, त्याच्यानंतर स्टेट आहे, त्यानंतर इथं पंचायत वगैरे आहे. तर ही जी स्कीम आहे, ही जी काय म्हणतात सिस्टीम आहे, तर ती सिस्टीम आपण 1935च्या ऍक्ट मधून घेतली आहे. त्यानंतर ब्रिटनकडून सगळं जे पॉलिटिक्स रिलेटेड आहे, जसं की आपलं पार्लमेंटरी गव्हर्नमेंट आहे, नंतर पार्लमेंटमध्ये जे काही चालतं, बायकॅमेरलिझम आहे, तर ते सगळं ह्या यांच्याकडून घेतलं. कोण? ब्रिटनकडून. ठीक आहे. तर युएसए कडून सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय? फंडामेंटल राईट्स घेतले आणि त्यानंतर ज्युडिशरी पण घेतली आहे. आता ज्युडिशरी इथून पण घेतली, इथून पण घेतली. आता ते सांगतो तुम्हाला नंतर, जेव्हा नंतर पूर्ण पूर्ण म्हणजे पुढे जेव्हा आपण डिटेल सॉरी पुढे आपण जेव्हा डिटेल्समध्ये बघू तेव्हा ते क्लिअर करू. त्यानंतर युएसए सॉरी आयर्लंडमधून डीपीएसपी घेतली आहे. त्यानंतर कॅनडामधून स्ट्रॉंग सेंटर आपलं जे सेंटर आहे, जरी फेडरलिझम आहे, ते सेंटरकडे खूप जास्त पॉवर्स आहे स्टेटपेक्षा, तर ती गोष्ट आपण कॅनडाकडून घेतली आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून कॉन्करंट लिस्ट. आता जे पण काही मधल्या गोष्टी आहेत तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मधली म्हणजे कॉन्करंट लिस्ट, म्हणजे जे सेंटरचे पॉवर आहे, स्टेटचे पॉवर आहे, त्याच्या मधले पॉवर म्हणजे कॉन्करंट पॉवर. तर हे मधली लिस्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे आणखी काही गोष्टी आहे, जॉईंट सिटिंग वगैरे पण आपण ऑस्ट्रेलियामधून घेतले, म्हणून तुम्हाला सांगितलं मधली. तर जेव्हा आपण ते डिटेलमध्ये बघू तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर जर्मनीमधून इमर्जन्सी घेतली आहे. युएसएसआर म्हणजे काय? आपलं जे रशिया आहे तिथून आपण ड्युटीज घेतल्या आहे. फ्रान्समधून रिपब्लिक, लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी हे आपण आपल्या प्रिअम्बल मध्ये घेतलंय. त्यानंतर साऊथ आफ्रिकेमधून अमेंडमेंट घेतली आहे कॉन्स्टिट्यूशनची आणि राज्यसभेचे इलेक्शन घेतलंय. आणि जपानमधून प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. तर ह्या काय गोष्टी घेतल्यात, ह्या तुम्ही आपण डिटेलमध्ये बघू शेवटी, तर तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाते. त्यानंतर रिजिडिटी आणि फ्लेक्झिबिलिटी. आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे तर ते फक्त रिजिड नाही आहे. तिथं असं गोष्ट नाही की तिथं आपल्याला अमेंडमेंट करताच येत नाही, असं नाही आहे. अमेंडमेंट करता येते आणि एकदम सिंपली पण करता येतं. तर म्हणजे एकदम खूप जास्त फ्लेक्झिबल पण आहे. ठीक आहे. आणि रिजिड पण आहे. रिजिड म्हणजे जेव्हा आपण अमेंडमेंट करायला जातो तर त्यावेळेस खूप जास्त प्रमाणात मेजॉरिटी लागते, किंवा काही स्टेट्सचं पण रॅटिफिकेशन लागतं. रॅटिफिकेशन म्हणजे सहमती लागते स्टेट्सची, की हा आम्ही याला अलाउ करतो हे अमेंडमेंट करायसाठी. तर अशा पण गोष्टी आहेत. म्हणजे फ्लेक्झिबल म्हणजे काय? की सम प्रोव्हिजन्स कॅन बी अमेंडेड बाय सिंपल मेजॉरिटी. म्हणजे एकदम म्हणजे समजा 100 लोक आले तिथं वोटिंग करायला, तर 51 जणांनी जरी त्याला हो म्हटलं तरी ते पास होऊन जाईल, ते अमेंड होऊन जाईल. त्याला म्हणतात सिंपल अमेंडमेंट. आता कोणाचं नाव चेंज करायचं आहे, नाव म्हणजे आपल्या स्टेटचं नाव वगैरे चेंज करायचं आहे, तर त्यासाठी वगैरे एकदम सिंपल मेजॉरिटी लागते. तर अशा प्रकारे आपलं कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपण चेंज करू शकतो. ही झाली फ्लेक्झिबिलिटी. आणि रिजिडिटी म्हणजे काय? की काही प्रोव्हिजन्स असे आहेत की दे कॅन बी अमेंडेड बाय अ स्पेशल मेजॉरिटी. आता स्पेशल मेजॉरिटी पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, तर ते आपण पुढे जाऊ तेव्हा आपल्याला त्या लक्षात येतील. इथं फक्त लक्षात घ्या की ज्या एकदम म्हणजे खूप जास्त मेजॉरिटी जिथं लागते तर तिथे हे प्रोव्हिजन्स लागू होणार, जसं की फंडामेंटल राईट्स आहेत, डीपीएसपी आहे. तर अशा गोष्टी काही चेंज करायसाठी इथे हे प्रोव्हिजन्स लागतात. ठीक आहे. त्यानंतर असे काही प्रोव्हिजन्स आहेत की जिथे स्पेशल मेजॉरिटी लागेलच, म्हणजे खूप जास्त मेजॉरिटी लागेल, खूप जास्त मेजॉरिटीच्या संख्येने तुम्हाला वोट तर करावं लागेल. सोबतच इथे काय की जे स्टेट्स आहेत तर त्यांना तिथं वोटिंग करावं लागेल. हाफ स्टेट्सला कमीत कमी अर्धे स्टेट्स आहेत तर त्यांनी हो म्हणायला पाहिजे. आता इथं कसे जे की स्टेट्सला अफेक्ट करतात, जसं की सुप्रीम कोर्ट आहे किंवा प्रेसिडेंटचं इलेक्शन वगैरे आहे, तर अशा गोष्टी इथे येणार आहे. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे आपले रिजिडिटी प्लस फ्लेक्झिबिलिटी असं दोन्ही आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे. त्यानंतर फेडरल सिस्टीम विथ युनिटरी बायस. आता फेडरल सिस्टीम विथ युनिटरी बायस म्हणजे काय? तुम्हाला मगाशी पण सांगितलं की आपलं जे सेंटर आहे ते खूप जास्त स्ट्रॉंग आहे. बरोबर, खूप जास्त स्ट्रॉंग आहे, कारण की आपले जे स्टेट्स आहेत तर त्यांची बऱ्याचशा पॉवर यांच्याकडे असतात. म्हणजे नॉर्मल सर्कमस्टान्सेस मध्ये नाही, नॉर्मल सर्कमस्टान्सेस मध्ये जे आपलं स्टेट आहे तर त्यांना बऱ्यापैकी ऑटोनॉमी असते. ते जे सब्जेक्ट आहे तर त्याच्यावरती काही पण करू शकतात, जसं की लॉ मेंटेन करणं किंवा लँड आहे, ह्या सगळ्या गोष्टी स्टेटच्या अंडर येतात. तिथं सेंटर लगेच काय करू शकत नाही, फक्त गायडन्स देऊ शकतं. ठीक आहे. पण जेव्हा इमर्जन्सी वगैरे येतं तेव्हा ते आपलं बायस युनिटरी, पूर्ण युनिटरी बनून जातं. सगळे जे पॉवर्स आहेत ते सेंट्रलकडे चालले जातात. म्हणून आपण फेडरल सिस्टीम विथ युनिटरी बायस म्हटलेलं आहे. ठीक आहे. अमेरिकेमध्ये तसं नाही आहे. युएसए मध्ये जे स्टेट्स आहेत तिथले, तर स्टेट्सकडे जे सब्जेक्ट्स आहेत ते त्याच्या बाहेर, ते जे सब्जेक्ट्स आहेत तर त्याच्यावर जे युनियन आहे किंवा त्यांची जी पूर्ण युएसए चे पूर्ण जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, तो ट्रम्प आहे, तो काही करू शकत नाही. ठीक आहे. तर असं आहे तिथलं सिस्टीम. भारताकडे तसं नाही आहे. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅज बोथ फेडरल आणि युनिटरी फीचर्स. आणि हे जे नाव आहेत हे तुम्हाला पाठच पाहिजे. एमपीएससी मध्ये खूपदा प्रश्न आलेला आहे याच्यावर आणि परत येऊ शकतो. आणि ह्या वर्षी पण आय थिंक प्रश्न आला. एक सेकंद बघा. हा, तर कुठं तो, हा हे आपल्याला पाठ पाहिजे. आणि पहिलं म्हणजे काय? केसी फेअर. आता केसी फेअर ह्यांनी आपलं हे जे सिस्टम आहे त्याला काय म्हणलंय? कॉसी फेडरल. म्हणजे पूर्णपैकी फेडरल नाही, कॉसी फेडरल आहे. केसी
कॉसी असं लक्षात ठेवायचं. केसी कॉसी, केसी कॉसी, केसी वेअर कॉसी फेडरल असं. ठीक आहे. त्यानंतर मॉरिस जोन्स ते काय म्हणले, बार्गेनिंग फेडरलिझम. मॉरिस जोन्स बार्गेनिंग फेडरलिझम. बारा मोर, बारा मोर असं लक्षात ठेवा. बारा मोर, मॉरिस जोन्स बार्गेनिंग फेडरलिझम. त्यानंतर बार्गेनिंग म्हणजे काय, की बार्गेन करताय की हा आम्हाला एवढं पाहिजे, नाही तर तुम्हाला तेवढं पाहिजे, असं ते बार्गेनिंग. म्हणजे जसं सेंटर स्टेट्स बऱ्याचदा युनियनकडे मागण्या करतात की आम्ही हे आम्हाला हे देते त्या, तर ते बार्गेनिंग झालं. ठीक आहे. ते बार्गेनिंग फेडरलिझम असं मॉरिस जोन्स म्हणला. त्यानंतर ग्रॅन्युअल ऑस्टिन, तर तो काय म्हणला, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, अ सोशल डॉक्युमेंट आणि सोशल रिव्हॉल्युशन. ठीक आहे. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम पण म्हटलंय. आता ह्या गोष्टी काही म्हणजे पुस्तकात दिलेल्या नाही, तुम्हाला ह्या ऍड करायच्या. ठीक आहे. सोशल डॉक्युमेंट आणि सोशल रिव्हॉल्युशन. आता ह्याच्यावर ऑलरेडी एमपीएससी मध्ये प्रश्न विचारून झालेले आहे, हे परत विचारू शकतात. सोशल डॉक्युमेंट कोणी म्हटलंय, ग्रॅन्युअल ऑस्टिन. ठीक आहे. सोशल डॉक्युमेंट म्हणजे काय, जिथं सोसायटीविषयी एकदम चांगल्या चांगल्या गोष्टी केल्या, जसं की म्हणजे डीपीएसपी वगैरे त्या टाईपमध्ये. ठीक आहे. तर कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आणि म्हणजे एकामेकाला मदत करत जातात. हे थोडंसं उलट बोलले होते. मॉरिस जोन्स बार्गेन करतायत आणि ग्रॅन्युअल ऑस्टिन काय म्हणलं, कोऑपरेटिव्ह, कोऑपरेट करताय स्टेट आणि सेंटर. ठीक आहे. सोशल डॉक्युमेंट म्हणजे डीपीएसपी टाईप काहीतरी बोलले असणार, आणि सोशल रिव्हॉल्युशन म्हणजे पुढे जाऊन सोसायटी एकदम चांगली होईल अशा टाईपचं काहीतरी बोललेलं आहे. ठीक आहे. तर हे ग्रॅन्युअल ऑस्टिनचं लक्षात ठेवा. त्यानंतर आयव्हर जेनिंग्स, तर त्यांनी काय म्हटलं, की फेडरेशन विथ अ सेंट्रलायझिंग टेंडन्सी. म्हणजे कळलं तुम्हाला, की जेव्हा आपलं इमर्जन्सी वगैरे येतं, तर त्यावेळेस आपले पॉवर्स आहेत स्टेटचे, तर तेव्हा ते पूर्ण आपल्या युनियनकडे चालले जातात. मग त्याला फेडरेशन विथ अ सेंट्रलायझिंग टेंडन्सी, सेंट्रल ऑथॉरिटी जास्त म्हणजे स्ट्रॉंग आहे, तर म्हणून त्याला तसं म्हटलं. म्हणजे पॉल ऍपलबीनी पण जवळपास तसं म्हटलं, की हायली सेंट्रलाइज फेडरेशन. सेंट्रलाइज, आता हे लक्षात काय ठेवायचं, जो जेनिंग्स आहे आणि ऍपलबी आहे, जेनिंग्स ऍपलबी हे सेंट्रल विषयी गोष्ट करताय, जेनिंग्स आणि ऍपलबी सेंट्रल विषयी गोष्ट करताय. ठीक आहे. त्यानंतर डीपी बसू, त्यांनी नायदर प्युअरली फेडरल आणि नॉट प्युअरली युनिटरी म्हटलंय. त्याच्यानंतर डॉक्टर आंबेडकर यांचं तर माहितच असेल, की त्यांनी काय म्हटलंय, की फेडरल इन नॉर्मल टाइम्स आणि युनिटरी इन इमर्जन्सीज. ठीक आहे. जेव्हा नॉर्मल टाइम असतो तेव्हा आपलं पूर्ण जी पॉलिटी आहे ती फेडरल आहे, आणि ज्यावेळेस इमर्जन्सी लागते त्यावेळेस आपली पूर्ण युनिटरी बनून जातं. तर हे आंबेडकरांचं म्हणणं आहे. तर हे सगळं तुम्हाला पाठ पाहिजे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावर कधीही पुन्हा प्रश्न येऊ शकतो. आय थिंक यावर्षीच राज्यसेवेला प्रश्न आला होता. ठीक आहे. ते आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर सेक्युलर स्टेट. आता सेक्युलर हा जो वर्ड आहे, हा आधी ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये नव्हता, पण काही असे आर्टिकल्स होते जे ते सांगत होते, की म्हणजे आपलं जे पॉलिटी आहे किंवा आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे ते सेक्युलर आहे. सेक्युलर म्हणजे काय, की आपलं जे गव्हर्नमेंट आहे, एक मिनिट, हा, आपलं जे गव्हर्नमेंट आहे ते गव्हर्नमेंट किंवा आपली जी पॉलिटी आहे किंवा जे पूर्ण डिसाईड करतायत जे सगळ्या गोष्टी, ते आणि आपलं जे रिलीजन आहे तर ते टोटल वेगळं पाहिजे. ठीक आहे. पॉलिटिक्स आणि रिलीजन पूर्ण वेगळं पाहिजे, तर त्याला सेक्युलर म्हणजे हे एकदम खूप स्ट्रॉंग डेफिनेशन आले. आपली डेफिनेशन म्हणजे इंडियन डेफिनेशन थोडीशी वेगळी आहे, तर ते जेव्हा आपण प्रिअम्बल करू तिथे सेक्युलरिझम आहे, तर तेव्हा आपण ते डिटेलमध्ये सांगू. ठीक आहे. तर हे सेक्युलर तो ऍड केल्या गेल्या कधी 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 1976 ला. ठीक आहे. हा सेक्युलर वर्ड लक्षात ठेवा, आधी नव्हता, नंतर ऍड केला. 42वी कॉन्स्टिट्युशनल घटना दुरुस्ती झाली त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मेनी अदर प्रोव्हिजन्स लाईक 14, 15, 16, 25, 26, 27, 28, 29, 30 आणि 44 आणखी बरेचसे आहेत. तर ह्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होतं आपलं सेक्युलर नेचर. ठीक आहे. तर हे एक आर्टिकल्स लक्षात ठेवा. आपण हे जे आर्टिकल्स आहे हे आपण फंडामेंटल राईट्स मध्ये करू, आणि हे 44वा आर्टिकल काय, की युनिफॉर्म सिव्हिल कोड, म्हणजे सगळ्यांसाठी एकच, म्हणजे जे काही रिलीजन्स आहेत तर सगळ्यांसाठी एकच लॉ असणार. ठीक आहे. तर ते 44व. त्याच्यानंतर हे जे इतर आहेत, तर त्याच्यामध्ये इथे तर पूर्ण रिलीजन विषयी सांगितले, की इंडिव्हिज्युअल तुम्ही काय प्रोफेस करू शकता किंवा कम्युनिटी वाईज काय असणार आहे, त्यांच्यासाठी एज्युकेशनल राईट्स काय आहे वेगवेगळे, ते सगळे ह्याच्यामध्ये सांगितले. ठीक आहे. त्याच्यानंतर फंडामेंटल राईट्स, डीपीएसपी आणि फंडामेंटल ड्युटीज, हे तर आपण पुढे बघणार आहोत, इथं काही एक्सप्लेन जास्त करायची गरज नाही. फंडामेंटल राईट्स म्हणजे काय, की जे ह्युमन राईट्स आहेत तर ते आपल्या कॉन्स्टिट्यूशनने प्रोव्हाइड केले आहे, आणि ह्याच्या अगेन्स्ट जर तुम्हाला तुमच्या सरकारने हे व्हायोलेट केले तर तुम्ही सुप्रीम कोर्टात किंवा कोणत्या कोर्टात जाऊ शकता. तर हे फंडामेंटल राईट्स आहे. तर डीपीएसपी म्हणजे काय, की असे राईट्स की जे कॉन्स्टिट्यूशनने प्रोव्हाइड तर केले आहेत, पण त्यासाठी तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही, तर ते सरकार त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा देऊ शकते. तर हे असे डीपीएसपी आहे. त्याच्यानंतर फंडामेंटल ड्युटीज, तर हे जे आपले सिटीजन्स आहेत तर त्यांनी काही करायच्या ड्युटीज आहेत, जसं की फ्लॅगचा सन्मान करणं किंवा महिलांचा सन्मान करणं, आपलं स्वतःची ग्रोथ करणं, तर हे सगळं फंडामेंटल ड्युटीज मध्ये येतं. ठीक आहे. तर हे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे. त्याच्यानंतर सिंगल सिटीजनशिप. आता ही एक गोष्ट लक्षात ठेवा, भारतामध्ये सिंगल सिटीजनशिप आहे. ठीक आहे. सिंगल सिटीजनशिप म्हणजे काय, की स्टेटची वेगळी आणि आपल्या सेंटरची वेगळी अशी सिटीजनशिप नाही, त्याला सिंगल सिटीजनशिप म्हणतात. आता स्टेटसाठी आणि सेंटरसाठी वेगवेगळी सिटीजनशिप आहे. असं कोणता देश आहे माहितीये का, असं आहे USA.
युएसए मध्ये आहे. त्यानंतर ट्रिपल सिटिझनशिप पण आहे स्वित्झर्लंडमध्ये. ठीक आहे, तिथं कसं जे कम्युन आहे किंवा जे आपलं म्युनिसिपॅलिटीज आहे तर तिथं, त्यानंतर कम्युन किंवा जे आपण त्याला स्टेट म्हणू शकतो त्यासाठी वेगळी, आणि त्याच्यानंतर पूर्ण स्वित्झर्लंडचं जे फेडरेशन आहे त्यासाठी वेगळी सिटिझनशिप. अशा 3 प्रकारची सिटिझनशिप आहे. इथं लिहून ठेवा, प्रश्न म्हणजे कधी आला तर विचारू शकतात. ठीक आहे, ड्युअल सिटिझनशिप, तर हे आहे युएसए चं. त्याच्यानंतर जे कोणी सांगितलं ट्रिपल ट्रिपल स्वित्झर्लंडचं. ठीक आहे, त्याच्यानंतर पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. आता हे याला काय म्हणतात, वेस्टमिन्स्टर मॉडेल पण म्हणतात. वेस्टमिन्स्टर का बरं, कारण की हे ब्रिटनमध्ये आहे आणि मोस्टली आपण ब्रिटन मधून घेतलंय. पूर्ण जे पार्लमेंटरी फॉर्म घेतलाय आपला तो ब्रिटनच्या कॉन्स्टिट्यूशन वरून आपलं म्हणजे बेस्ड आहे ते वालं. ठीक आहे, तर त्याच्यामुळे त्याला वेस्टमिन्स्टर पण म्हणतात. हे ब्रिटन मधलं एक शहर आहे. त्यानंतर रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट अँड कॅबिनेट गव्हर्नमेंट पण म्हणतात. रिस्पॉन्सिबल म्हणजे काय, की आपलं जे गव्हर्नमेंट आहे, जसं आपले जे मोदीजी आहे किंवा पूर्ण कॅबिनेट आहे, तर आपण म्हणत असतो ना की तुम्ही आन्सर द्या. आन्सरेबल कोणाला, जे आपलं पार्लमेंट आहे त्याला. पार्लमेंट आता जे अपोजिशन आहे तर ते म्हणतात आपले एज्युकेशन मिनिस्टर का नाही आले, आम्हाला त्यांच्याकडून उत्तर पाहिजे. बरोबर, तर ते उत्तर पाहिजे म्हणजे काय, ते रिस्पॉन्सिबिलिटी मागत असतात. म्हणून हे जे गव्हर्नमेंट आहे तर त्याला काय, रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट म्हणतात. त्यानंतर कॅबिनेट गव्हर्नमेंट. कॅबिनेट म्हणजे काय, मोदीजी आहेत त्यांच्यासोबत अमित शहा आहेत. अमित शहा त्यांच्याकडे होम मिनिस्ट्री आहे, त्यानंतर फायनान्स मिनिस्ट्री वेगळी आहे, त्यानंतर एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री वेगळी आहे. तर हे झालं पूर्ण कॅबिनेट. ठीक आहे, तर असं जे गव्हर्नमेंट आहे तर ते गव्हर्नमेंट पण आपलं आहे. ठीक आहे, ह्याला म्हणतात पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर बेस्ड ऑन प्रिन्सिपल ऑफ कोऑपरेशन अँड कोऑर्डिनेशन बिटवीन लेजिस्लेचर अँड एक्झिक्युटिव्ह. तुम्हाला सांगितलं, आता तुम्हाला एवढं पण माहिती असेल, तुम्ही डायरेक्टली मोदीजींना निवडत नाही. तुम्हाला डायरेक्ट जे पार्लमेंट मधले जे लोक आहेत त्यांना निवडून द्यावं लागतं, आणि ते लोक नंतर मोदीजींना निवडून देतात. ठीक आहे, तर आपण ह्यांना निवडून देतो. तर हे आहे काय, लेजिस्लेचर. तर हे जे लेजिस्लेचर आहे, लेजिस्लेचर मधूनच जे एक्झिक्युटिव्ह आहे ते निघतात. ठीक आहे, हे जे एक्झिक्युटिव्ह आहे म्हणजे मोदीजी किंवा जे इतर पण कॅबिनेट मधले मंत्री आहेत तर ते एक्झिक्युटिव्हचा पार्ट आहे. आणि त्याच्यामधले सगळे जे येतात ते एकतर लोकसभेत नाहीतर राज्यसभेतून येत असतात. तर हे आपलं ह्यांच्यामधलं कोऑपरेशन असतं, कोऑर्डिनेशन असतं. तर त्याच्यामुळे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर इंडिया डज नॉट हॅव पार्लमेंटरी सोव्हरेनिटी. ही गोष्ट लक्षात ठेवा, पार्लमेंटरी सोव्हरेनिटी भारताचा पार्ट म्हणजे भारतामध्ये नाहीये. म्हणजे पार्लमेंट पूर्ण सोवरीन नाही आहे, पार्लमेंट काही पण करेल असं नाहीये. पार्लमेंटला कॉन्स्टिट्यूशनच्या अंडर राहावंच लागतं. ठीक आहे, तर त्याच्यामुळे पार्लमेंटरी सोव्हरेनिटी तुम्हाला सांगितलं होतं. पार्लमेंट म्हणजे कॉन्स्टिट्युशनलिझमचा अर्थ, जर पार्लमेंट पूर्णपणे सोवरीन असतं तर कॉन्स्टिट्यूशन मध्ये ते कधी पण कसा पण बदल करू शकले असते आणि त्याला ज्युडिशरी काही म्हणू शकली नसती. ठीक आहे, तर ते झालं पार्लमेंटरी सोव्हरेनिटी. आणि हा जो पार्लमेंटरी सोव्हरेनिटी आहे तर ती कन्सेप्ट ब्रिटिश पार्लमेंटशी रिलेटेड आहे. म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटनी जे काय म्हटलं ते कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, ते तसं आहे. भारतामध्ये तसं नाही आहे. ब्रिटिश आपल्या इंडियन पार्लमेंटली जे काय म्हटलं तर ते त्याला तुम्ही सुप्रीम कोर्टात घेऊन जाऊ शकता, आणि जर सुप्रीम कोर्टाला वाटलं की ते कॉन्स्टिट्यूशनच्या अगेन्स्ट आहे तर ते काही ऍक्ट रिपील करू शकतात. ते आपण पुढे बघू की बरेचसे ऍक्ट जे काही रिपील झाले तसे. ठीक आहे, त्याच्यानंतर इंडिया डज नॉट हॅव ज्युडिशियल सुप्रिमसी. म्हणजे जे ज्युडिशियरी आहे तर ते सगळं सर्वतोपरी आहे, किंवा ते जे काय म्हटले त्याच्या बाहेर कोणी जाऊ शकत नाही असं पण नाही. पार्लमेंट जर ज्युडिशियरीने काही ऍक्ट वगैरे आणले, सॉरी काही जजमेंट दिले तर त्याच्या अगेन्स्ट पण आपली गव्हर्नमेंट आहे तर ती काही नवीन लॉज बनवू शकते. ठीक आहे, जसे की बऱ्याचदा बनवले, इव्हन इंदिरा गांधींनी पण बनवले, मोदीजींनी पण बनवले. तर त्या सगळ्या गोष्टी याच्यात येतात. जसं की आता इलेक्शन कमिशनर आहे तर त्याविषयी आपल्या ज्युडिशियरीने काहीतरी सांगितलं होतं की त्या कोण कोण असायला पाहिजे. नंतर आपली जी गव्हर्नमेंट आहे तर त्यांनी त्याच्यात चेंज करून पण परत काही वेगळं ठरवलं होतं. ठीक आहे, तर ते आपण जेव्हा इलेक्शन वगैरे ते बघू. पण तुम्हाला सांगतो फक्त एवढं की ज्युडिशियरी आपली सुप्रीम नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. मग आता ज्युडिशियल सुप्रीमेसी आहे तर ते कन्सेप्ट आपण अमेरिकेमधली आहे. ठीक आहे, आता मग भारतामध्ये काय की हे जे दोन्ही गोष्टी आहेत त्याचा मिक्स आहे. म्हणजे पार्लमेंट सुप्रीम सोवरीन तर त्याच्या रिस्पेक्ट मध्ये असते. ठीक आहे, पार्लमेंट सोवरीन त्यांना जे वाटतं ते तिथं बोलू शकतात, काही पण बोलू शकतात. तर त्यांच्या रिस्पेक्ट मध्ये सोवरीन आहे. पण एकदा ते काही लॉ बनवला तर ते पूर्ण सोवरिनिटी राहत नाही, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता. त्यानंतर हे भारत हे मिक्स ऑफ पार्लमेंटरी सोवरिनिटी आणि ज्युडिशियल सुप्रिमेसी आहे. ठीक आहे, तर आपलं कॉन्स्टिट्यूशन हे ऑब्व्हियसली सुप्रीम आहे आणि ह्याच्या बाहेर कोणीच जाणार नाही. त्याच्यानंतर इंटिग्रेटेड अँड इंडिपेंडेंट ज्युडिशरी. आता इंटिग्रेटेड म्हणजे काय की पूर्ण एकत्र आलेली. म्हणजे आपल्याला माहिती आहे सुप्रीम कोर्ट आहे सगळ्यात वरती, त्यानंतर हायकोर्ट आहे, आणि त्याच्यानंतर काही सबऑर्डिनेट कोर्ट म्हणजे जसं आपलं डिस्ट्रिक्ट कोर्ट झालं, म्युनिसिपल कोर्ट वगैरे झालं, तर हे सगळं त्याच्या खाली आहे. तर ही जी पूर्ण सिस्टीम आहे तर ही इंटिग्रेटेड आहे. म्हणजे काय की ह्यांच्यासाठी वेगवेगळे लॉज ते ज्युरिस्डिक्शन मध्ये नाही,
जे काही लॉज आहेत सगळे कोणी पण ते त्याच्यावर जस्ट म्हणजे ज्युरिडिक्शन देऊ शकतं किंवा जजमेंट देऊ शकतं, म्हणजे त्याला आपण इंटिग्रेटेड म्हणतो. आता युएसए मध्ये तसं नाही. युएसए मध्ये कसं आहे की जे युनियन आहे, युनियनचे वेगळे सब्जेक्ट्स आहेत आणि जे स्टेट आहे त्यांचे वेगळे सब्जेक्ट्स आहेत. युनियन जे किंवा युनियनचं जे सुप्रीम कोर्ट आहे सगळ्यात वरचं टॉपचं, तर ते स्टेटमध्ये बाजी करू शकत नाही. त्यानंतर जे स्टेटचे हायकोर्ट आहे तर ते जे युनियन लॉज आहेत त्याच्यामध्ये दखलबाजी करू शकत नाही. तर त्यांच्यासाठी वेगवेगळे लॉज असतात. ठीक आहे, असं युएसए मध्ये. Supreme Court at the top, followed by High Courts and then subordinate courts. This single system of courts enforces both central आणि state laws. आलं का लक्षात? सेंट्रल आणि स्टेट लॉज दोन्हीच्या दोन्ही लावू शकतात सगळे कोर्ट्स. त्यानंतर इन युएसए हे वेगळं आहे बघा. फेडरल ज्युडिशरी म्हणजे सुप्रीम कोर्ट, त्यानंतर एन्फोर्सेस फेडरल लॉज म्हणजे जे युनियनचे लॉज असतात ते. त्यानंतर व्हाईल द स्टेट ज्युडिशरी एन्फोर्सेस स्टेट लॉज. ठीक आहे, हे इंटिग्रेटेड आणि इंडिपेंडेंट ज्युडिशरी झाला. त्यानंतर बेसिस ऑफ इलेक्शन टू लोकसभा आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज, तर हे युनिव्हर्सल ऍडल्ट फ्रँचाईज नुसार आहे. आता ऍडल्ट म्हणजे जे 18 वर्षाच्या वरचे आहेत ते, आणि फ्रँचाईज म्हणजे जे व्होटिंग वगैरे करतात ते. ठीक आहे, तर युनिव्हर्सल म्हणजे काय की विदाऊट कास्ट बघून, काही रिलीजन न बघता, जेंडर न बघता, महिला पुरुष सगळे सगळे करणार. तर हे जे युनिव्हर्सल सगळे ए टू झेड जे 18 वर्षाच्या वरती आहेत तर सगळे व्होट करू शकतील, तर त्याला म्हणतात युनिव्हर्सल ऍडल्ट फ्रँचाईज. तर हे जे युनिव्हर्सल ऍडल्ट फ्रँचाईज आहे ते आधीपासून होतं, पण आधी 21 वर्ष वय होतं. आता ते 18 वर्ष करण्यात आलं. कधी? 61वी किंवा 61st कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 1988. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावर पण ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर इंडिपेंडेंट बॉडीज कोणत्या कोणत्या? इलेक्शन कमिशन आहे. आता इलेक्शन कमिशन किती इंडिपेंडेंट आहे किती नाही ते आपण नंतर इलेक्शन कमिशनच्या चॅप्टर मध्ये बघू. फक्त लक्षात ठेवा इलेक्शन कमिशन आहे आपल्याकडे. त्यानंतर कॅग आहे, युपीएससी, एसपीएससी. एसपीसी म्हणजे स्टेट सिव्हिल जे पब्लिक सर्व्हिस कमिशन असतात जसं एमपीएससी वगैरे, तर ते वगैरे आहे. त्यानंतर इमर्जन्सी प्रोव्हिजन्स. आता कॉन्स्टिट्यूशन बनलं, त्याच्यानंतर आपली पॉलिटी झाली, स्टेट आणि समजा सेंटर वेगवेगळे आहे, तर तरी बऱ्याचदा आपल्या याच्यामध्ये अराजकता माजत असते. तर ती अराजकता माजू नये किंवा आपलं पूर्ण पॉलिटी उलथापालथ होऊ नये त्यासाठी काही इमर्जन्सी प्रोव्हिजन्स आहे. एक नॅशनल इमर्जन्सी असते, स्टेट इमर्जन्सी असते आणि एक फायनान्शियल इमर्जन्सी. तर फायनान्शियल इमर्जन्सी आतापर्यंत कधीच लागली नाहीये. ठीक आहे, पण नॅशनल इमर्जन्सी आपली जी इंदिरा गांधी जी आहे त्यांनी वगैरे लावली होती. स्टेट इमर्जन्सी तर खूपदा लागली आहे, इव्हन आता पण मणिपूरमध्ये लागली होती. तर हे गोष्टी लागत असतात आणि ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या वर्षीसाठी स्टेट इमर्जन्सी तर खूप जास्त महत्वाची आहे, कारण की हे करंट मध्ये होतं. ठीक आहे, तर ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतात इमर्जन्सी प्रोव्हिजन्सवर. टू सेफगार्ड द सोव्हरेनिटी, युनिटी, इंटिग्रिटी आणि सिक्युरिटी ऑफ द कंट्री. त्याच्यानंतर 3 tier गव्हर्नमेंट. आता ओरिजिनली म्हणजे स्टार्टिंगला तिथं फक्त ओनली 2 tiers होते. कोणते कोणते? एक तर युनियन, त्याच्यानंतर स्टेट्स. ते आपण मगाशी बघितलं पार्ट्स करताना, युनियन आणि स्टेट्स होते. आणि म्हणजे सेंटर आणि स्टेट होतं. त्याच्यानंतर जे 73rd आणि 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट आले, तर त्याच्यामध्ये त्यांनी एक नवीन पार्ट टाकला. सॉरी, नवीन एक लेअर टाकली. कोणती? लोकल गव्हर्नमेंटची. ठीक आहे, म्हणजे आता 3 tier आहेत. लोकल गव्हर्नमेंट आता ऍड झालेले आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपले हे सगळे जे फीचर्स होते तर ते संपले. त्याच्यानंतर आता आपण बघू की आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे पार्ट्स आपण जे स्टार्टिंगला बघितले तेच. तर इथं हे बघा, पहिले जे 5 आहेत तर ते पार्ट्स, पहिले 5 पार्ट्स आहेत तर ते रिलेटेड विथ सिटीजन आहे. ठीक आहे, रिलेटेड विथ सिटीजन्स. तर कोणते कोणते आहेत? द युनियन ऍट इट्स टेरिटरी. 5 म्हणजे हे 4A आहे, तर त्याला आपण एक एक्स्ट्रा पकडलेला आहे. तर युनियन ऍट इट्स टेरिटरी आपण बघितला पहिला. तर सगळ्यात आधी आपण डिफाईन करू की आपला जो भारत देश आहे तो कसा असणार आहे, कुठपर्यंत त्याची बाउंड्री वगैरे असेल. ठीक आहे, युनियन इट अँड इट्स टेरिटरी. त्यानंतर दुसरा पार्ट तिथं सिटीजनशिप, म्हणजे आपले सिटीजन्स कोण कोण असणार आहे ते इथं डिफाईन केले आहे. त्यानंतर तिसरा पार्ट म्हणजे काय? फंडामेंटल राईट्स. ह्या सिटीजन्स आहेत त्यांचे राईट्स. ते मी इथं पटपट सांगतो कारण की आपण स्टार्टिंगलाच एकदम डिटेलमध्ये बघितलंय. त्यानंतर तिसरा कोणता आहे? फंडामेंटल राईट्स. त्यानंतर चौथा डीपीएसपी, जे आपली गव्हर्नमेंट आहे तर ती गव्हर्नमेंट पुढे जाऊन आपल्या सिटीजन्सला काय काय राईट्स देईल तर ते म्हणजे डीपीएसपी. हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. तर हे पण सिटीजनच्या रिलेटेड आहे. सिटीजनच्या रिलेटेड आणखी एक गोष्ट म्हणजे काय? फंडामेंटल ड्युटीज. हे 51A मध्ये नंतर टाकले गेलेले आहे. ठीक आहे, तर हे पहिले 5 आहेत ते सिटीजन विषयी आहे. तर त्यानंतर सुरू होतं गव्हर्नमेंट. आता गव्हर्नमेंट मध्ये तुम्हाला सांगितलं सगळ्यात आधी असणार आहे वरती युनियन गव्हर्नमेंट, त्याच्यानंतर स्टेट, त्याच्यानंतर असणार आहे युनियन टेरिटरी, त्याच्यानंतर काय असणार आहे की जे आपलं लोकल गव्हर्नमेंट आहे. लोकल गव्हर्नमेंट हे 9व्या पार्टमध्ये 9A, 9B. 9B मध्ये काय की जे म्युनिसिपॅलिटीज आहेत ते, याच्यामध्ये 9व्यामध्ये पंचायत आहे. त्याच्यानंतर 9C. 9C मध्ये काय? कोऑपरेटिव्ह सोसायटीज. ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा कुठे आहे? 5व्या युनियन सगळ्यात वरती, त्यानंतर त्याच्या खाली स्टेट्स, त्याच्यानंतर 7व्या स्टेट,
स्टेट्स इन द पार्ट बी ऑफ द फर्स्ट शेड्यूल. तर ह्याच्यामध्ये जो पार्ट बी होता जे की आपले प्रिन्सली स्टेट्स वाले होते तो रिपील केलाय, तो डिलीट केलाय. ठीक आहे, तर हा डिलीटेड आहे. त्याच्यानंतर आठवा कोणता युनियन टेरिटरी, जे आधी याच्यामध्ये आधी काय होतं की जे चीफ कमिशनर होतं त्याचे जे प्रोव्हिन्सेस होते तर ते डिलीट केलेले आहे, त्या जागी आलंय युनियन टेरिटरीज. त्यानंतर IX म्हणजे 9 त्याच्यामध्ये पंचायत आलेलं आहे. त्याच्यानंतर पंचायत तुम्हाला सांगितलं ना, ते आधी पार्ट सी वाले होते, सॉरी पार्ट डी होता तर तो काढून आता पंचायत टाकलेला आहे. त्याच्यानंतर पार्ट 9A ते म्युन्सिपॅलिटीज, आता हे पार्ट हा जो होता तो 73rd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्टनी आलाय आणि म्युन्सिपॅलिटीज आहे तो 74th नी आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर 9B हे कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहे, हे 97th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्टनी आलेलं आहे. ठीक आहे, तर हे जे आर्टिकल्स आहेत तर ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. तर हे आताच तुम्ही बघून ठेवले तर तुम्हाला नंतर हळूहळू सगळं सोपं जाईल. आता सिटीजनचे आहेत, सिटीजन विषयी जेवढे काही आर्टिकल्स आहेत तर ते फक्त 51A पर्यंत आहेत. ठीक आहे, म्हणजे पहिले 50 आर्टिकल त्यानंतर 51 आर्टिकल आहे. तर पहिले 51 आर्टिकल सिटीजन विषयी आहे, तेवढं लक्षात ठेवा. युनियन आणि इट्स टेरिटरी 1 ते 4, सिटीजनशिप विषयी 5 ते 11, त्यानंतर फंडामेंटल राईट्सचे हे तुम्हाला नंतर जेव्हा आपण फंडामेंटल राईट्स करू तर तेव्हा प्रत्येक आर्टिकल आपल्याला चांगला पाठ पाहिजे, त्यामुळे हे लक्षात राहून जातील. 12 ते 35, DPSP हे 36 ते 51. ठीक आहे, नंतर 51 जो होता तो फंडामेंटल ड्युटीज, त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा टाकला 51A, तर ते फंडामेंटल ड्युटीज म्हणून टाकलेलं आहे. नंतर 5वा जो आहे ते द युनियन, तर युनियन मध्ये काय 52 पासून ते 151 पर्यंत जवळपास 100 आर्टिकल्स आहेत, तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, 52 ते 151. त्यानंतर जो 6वा पार्ट आहे स्टेट्स, तिथे 152 ते 237. तर हा पण आकडा लक्षात ठेवा. म्हणजे आता ब्रॉडली तुम्ही लक्षात ठेवला तर नंतरचे तुमचे आर्टिकल्स पाठ होऊन जातील. तर हे लक्षात ठेवा, 151 ते 237. त्यानंतर 7वा, तर ह्याच्या हा तर कट केलेला आहे आणि हा होता 238, तर तो आता राहिलेला नाही. तर त्यानंतर 8वा पार्ट आहे तो युनियन टेरिटरीज. तर इथं 239 पासून तर 242. आता तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल करंट मध्ये वगैरे 239A, हा कोणासाठी माहिती आहे का? दिल्लीसाठी. ठीक आहे, तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. जर तुम्हाला हे जर लक्षात असेल तरी हा आकडा तुमच्या लक्षात राहू शकतो. कुठं हा वाला आकडा तुमच्या लक्षात राहू शकतो. त्यानंतर द पंचायत हा 243 याच्यात टाकला होता. ठीक आहे, म्हणजे आधी 243 ला पार्ट डी स्टेट्स होते, पण त्या जागी आता पंचायत आले, त्याच्यामुळे 243 हे आर्टिकल पंचायत दिलं आणि त्याच्यानंतरचे जेवढे आर्टिकल्स आहेत ते म्युन्सिपॅलिटीज आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीज मध्ये आहे. तर 243 to 243O तो हे पंचायतसाठी आहे. त्यानंतर म्युन्सिपॅलिटीसाठी काय 243P to 243ZG, तर हे PZG लक्षात ठेवा. ठीक आहे, ओ पर्यंत पंचायत आणि P पासून तर ZG पर्यंत म्युन्सिपॅलिटीज. ठीक आहे, ते जर तुमच्या कोणा फ्रेंडचं वगैरे नाव P पासून सुरू होत असेल आणि G ला त्याचं सरनेम वगैरे सुरू होत असेल तर तुम्ही तसं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर कोऑपरेटिव्ह सोसायटीज हे 243ZH to 243ZT असं आहे. ठीक आहे, तर हे पण एक लक्षात ठेवून द्या, कोऑपरेटिव्ह सोसायटी. तर आता हे सगळं आपलं फेडरल सिस्टीम झाली इथपर्यंत. त्यानंतर आता सॉरी आणखी एक राहिलं 10वा, हे शेड्यूल आणि शेड्यूल ट्राईब्स आहे, सॉरी शेड्यूल एरियाज. तर हे एकदम काही वेगळ्या ठिकाणी जे एरियाज आहेत जिथं ट्राईब्स विषयी काही स्पेशल प्रोव्हिजन्स वगैरे पाहिजे असतात तर ते इथे आहे. तर 244 to 244A, तर ह्याच्यामध्ये 10वा पार्ट आहे. त्याच्यानंतर रिलेशन्स बिटवीन युनियन आणि स्टेट्स हा 245 to 263 पर्यंत आहे. तर हे पण एक लक्षात ठेवा, जे युनियन आणि स्टेट्स आहेत तर त्यांच्यामध्ये रिलेशन 245 to 263 याच्यामध्ये आहे. तर हे तुम्हाला सगळे पाठ करून ठेवायचे आहे. ठीक आहे, याच्यासाठी काही वेगळी ट्रिक नसेल, तुम्हाला हे पाठच करावं लागेल. जे लॉजिक आहे ते तुम्हाला सांगितलंय त्यानंतर तुम्हाला हे ट्रिक्सनी लक्षात ठेवायचे, म्हणजे सॉरी पाठांतर करून लक्षात ठेवायचे. खूपदा वाचलं तुमच्या लक्षात राहून जाईल. नंतर फायनान्स आणि प्रॉपर्टी, कॉन्ट्रॅक्ट्स आणि सूट्स, हे 264 ते 300A मध्ये आहे. 300A मध्ये पण प्रॉपर्टी विषय आहे, तर ते आधी फंडामेंटल राईटचा पार्ट होता, नंतर तिकडे टाकला, तर ते आपण नंतर फंडामेंटल राईट्स मध्ये बघू. तर हे फायनान्स, प्रॉपर्टी, कॉन्ट्रॅक्ट्स आणि सूट्स हे 13 आपण लक्षात काय ठेवलं होतं, सॉरी 12 प्रॉपर्टी, 7 12 असतो, 12 प्रॉपर्टी. त्यानंतर 13 ट्रेड, मेरा ट्रेड नाही 13 ट्रेड, कॉमर्स, इंटरकोर्स विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया. तर हे पूर्ण याच्याविषयी आहे 301 ते 307 पर्यंत. म्हणजे 13 पासून 301 सुरू होतं, 1 3 1 3 1 3 1 असं लक्षात ठेवू शकता. 301 ला उलट केलं तर 130 म्हणजे 13 वगैरे होतं, तर 13 पण तसं पण राहू शकतं तुम्हाला जर आर्टिकल पाठ करायचं असेल तसं तर. ठीक आहे, त्यानंतर 14व्याच्यात जे सर्व्हिसेस अंडर द युनियन आणि स्टेट्स आहे, म्हणजे UPSC MPSC विषयी तर बोलले गेलेलं आहे 308 पासून तर 323 पर्यंत. त्यानंतर जो 14A पार्ट आहे हा नवीन टाकला गेला ट्रिब्युनल्स, तर तो 321A आणि 323B, सॉरी 323A आणि 323B. 323A मध्ये काय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल्स आहेत. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ते लक्षात तसंच राहू शकतं, A आहे तर A फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, B फॉर जे
अदर दॅन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल्स आहेत ते. ठीक आहे, ते ट्रिब्युनल्स नंतर तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेन करेन जेव्हा तो चॅप्टर घेऊ तेव्हा. त्याच्यानंतर 15वा इलेक्शन आपण 15 जणांनी वोट दिलं होतं, ते डोळ्यात बंद करून लक्षात ठेवलं होतं, ते डोळे बंद करून तुम्ही लक्षात ठेवा. 15 जणांनी वोटिंग केलेली आहे. त्याच्यानंतर 16वं काय की सर्टन क्लासेस, म्हणजे 16 क्लासेस आहेत, 15 वोटिंग आहे, 16 क्लासेस आहे आणि 17 लँग्वेजेस आहेत. वोटिंग 15, 16 क्लासेस, 17 लँग्वेजेस. ठीक आहे, ऑफिशियल लँग्वेजेस कोणते कोणते आहेत ते सगळे 243 टू 351 मध्ये. त्यानंतर 18व जे आहे तिथं इमर्जन्सी आहे, कारण की 17 आहे, 17 पे खतरा झाला की मग इमर्जन्सी येते, तर इमर्जन्सी 18व्याला आहे. त्यानंतर 19व्याला मिसेलिनियस सगळं जे झालं त्याच्यानंतर जे उरलं सुरलं आहे सगळ्या गोष्टी इथे असणार आहे. 20व्याला अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, हे सगळं कॉन्स्टिट्यूशन बनवून झालं तर त्याला अमेंड कसं करायचं ते पण सांगितलं जाणार. तर 20व्या याच्यात इथपर्यंत जवळपास सगळं झालेलं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये ज्या एक्स्ट्राच्या गोष्टी आहेत तर त्या सांगितलेल्या होत्या, जसं की तेव्हा कॉन्स्टिट्यूशन मध्ये काही टेम्पररी प्रोव्हिजन्स लागत होते आपल्या ब्रिटिशांपासून भारतीयांपर्यंत जो पॉवर आहे तो ट्रान्सफर करायसाठी. तर ते टेम्पररी प्रोव्हिजन्स, ट्रान्झिशनल प्रोव्हिजन्स आणि स्पेशल प्रोव्हिजन्स ते सगळे ह्याच्यामध्ये आहे. त्यानंतर शॉर्ट टायटल, म्हणजे जे आतापर्यंत आपले हे टायटल्स बघितलं ऑफिशियल लँग्वेज वगैरे हे टायटल्स आहेत ते सगळे टायटल्स. त्यानंतर कमेन्समेंट, ऑथॉरिटी टू टेक्स्ट इन हिंदी, ते सगळे हे आहे. ठीक आहे, रिपील्स म्हणजे वेगवेगळे काय काय रिपील केले आपण मागे बघितले होते, ते 2 ऍक्ट रिपील केलं होतं. एक इंडिपेंडन्स ऑफ इंडिया ऍक्ट केलं होतं आणि एक कोणतं केलं होतं 1935चा ऍक्ट, तर ते पण ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे सगळे पार्ट्स झाले. त्याच्यानंतर शेड्यूल्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आता शेड्यूल्स, मग तुम्हाला मग सांगितलं होतं की आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे तिथं खूप सारे आर्टिकल्स आहेत आणि आर्टिकल्स मध्ये काही वेगवेगळ्या ठिकाणी सारख्या गोष्टी दिल्या आहेत. आता त्या सारख्या गोष्टी दिल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणच्या, त्या एकत्र करणं म्हणजे रॅन्डम ठिकाणच्या सारख्या गोष्टी एकत्र करणं ते म्हणजे शेड्यूल्स आहे. ठीक आहे, आणि पार्ट्स ज्या ऑलरेडी जसं दिलंय तेच, जे जसं कॉन्स्टिट्यूशन आहे तर त्यानुसार वेगवेगळे जे चॅप्टर्स आहेत ते पार्ट झालं. आता शेड्यूल्स मध्ये पहिला जो शेड्यूल आहे तो पहिल्या पार्ट सारखाच आहे. आता बघा, पहिला स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज आणि त्याचं टेरिटोरियल एक्सटेंट, इथं त्यांचे नाव वगैरे पण दिले आहे सेम, जे पार्ट 1 आहे आपलं तर त्यासारखंच. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड शेड्यूल. आता हे लक्षात ठेवा, ह्याच्यातले जे नाव आहेत ते लक्षात ठेवायचे. आणि सेकंड शेड्यूल कशासाठी आहे? पैसे हे जे लोक आहेत त्यांना पैसे कसे भेटतात, म्हणजे इमॉल्युमेंट्स म्हणजे त्यांची सॅलरी वगैरे, अलाउन्सेस, त्यानंतर प्रिव्हिलेजेस म्हणजे त्यांचे हक्क वगैरे काय आहेत तर ते सगळे त्यांना कसे मिळतात, तर ते कोणाकोणाला मिळतात तर त्यांची इथं नाव दिली आहेत आणि हे आपल्याला पाठ पाहिजेत. ह्याच्यावर बऱ्याचदा प्रश्न विचारू शकतात आणि विचारलेले पण आहेत. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे आणि हे सांगतो तुम्हाला आता कसं आहे. आता बघा, इमॉल्युमेंट्स म्हणजे सॅलरी वगैरे, अलाउन्सेस म्हणजे ज्याने कोणी काही काम केलं तर त्याच्याविषयी त्याला काही पैसे वगैरे देणं, त्यानंतर प्रिव्हिलेजेस म्हणजे थोडेफार हक्क. आता इथं कोण कोण आहे बघा, सगळ्यात पहिले तर आपल्याला माहिती आहे आपले प्रेसिडेंट असतात तर ते इथं आहेत, सोबतच आपले गव्हर्नर. स्टेटसाठी गव्हर्नर सगळ्यात वरचे, आपल्या इंडियासाठी किंवा आपल्या युनियनसाठी प्रेसिडेंट सगळ्यात वरचे. ठीक आहे, तर हे प्रेसिडेंट आणि गव्हर्नरला. त्याच्यानंतर काय की आपल्याला माहिती आहे की सेंटरमध्ये पार्लमेंट आहे, पार्लमेंटमध्ये एक लोकसभा आहे, त्याच्यानंतर एक राज्यसभा आहे. आणि आपलं जेव्हा स्टेट किंवा आपल्या राज्याकडे येतो तेव्हा राज्यामध्ये एक स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असते आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असते. आता लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली काय असते तुम्हाला नंतर आपण जेव्हा लेजिस्लेचर करू तिथं समजेलच, फक्त इथं बरोबर सांगतो की लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असते ती लोकसभेसारखी असते आणि हे काउन्सिल असते ती राज्यसभेसारखी थोडीफार. ठीक आहे, आता हे जे लोकसभा आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे तर ह्यांचे जे अध्यक्ष असतात तर त्यांना आपण स्पीकर म्हणतो आणि जे उपाध्यक्ष त्यांना डेप्युटी स्पीकर. आणि तसंच हे राज्यसभा आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहे तर त्याचे जे अध्यक्ष असतात त्यांना आपण चेअरमन म्हणतो आणि डेप्युटी चेअर म्हणतो. ठीक आहे, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि हे टोटल 8 जण झाले, हे 4 गुणिले स्पीकर डेप्युटी स्पीकर म्हणजे असे इंटू 2 म्हणजे असे टोटल 8 जण, हे 2 जण हे 8 जण हे याच्यात येतात. सोबतच आपल्याला माहिती आहे की आपलं सुप्रीम कोर्ट आहे आणि एक हायकोर्ट आहे. ठीक आहे, तर ह्याच्या मधले पण जे जजेस आहेत तर ते पण त्यांची पण सॅलरी किंवा त्यांचे जे पैसे आहेत ते पण ह्या शेड्यूल मध्ये येतात. सोबतच एक आपलं कॅग आहे, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, तर ते पण ह्याच्यामध्ये येतात. तर हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे, कोण कोण प्रेसिडेंट, गव्हर्नर, स्पीकर डेप्युटी स्पीकर, चेअरमॅन डेप्युटी चेअरमॅन आणि जजेस आणि कॅग. ठीक आहे, तर ह्यांचे पैसे इथे येतात. त्याच्यानंतर तिसरं शेड्यूल आहे, तर इथं काय फॉर्म्स ऑफ ओथ अँड ऑर अफर्मेशन. अफर्मेशन म्हणजे जे ओथ किंवा शपथ असतं, तर शपथ जे घेत नाही, ज्यांना पाहिजे असतं की शपथ घेणार नाही आम्ही दुसरं काय करणार, तर त्यांच्यासाठी अफर्मेशन असतं, तर ते अफर्मेशन. ठीक आहे, फॉर्म्स ऑफ ओथ ऑर अफर्मेशन, तर हे इथे ह्या लोकांसाठी आहे, तर हे लोक पण आपल्याला माहिती पाहिजे. आता हे लोक कोणते कोणते आहेत? युनियन मिनिस्टर, स्टेट मिनिस्टर, कॅन्डिडेट फॉर इलेक्शन फॉर पार्लमेंट आणि स्टेट लेजिस्लेचर, एमपी एमएलए वगैरे, जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि कॅग. आता हे कसं आहे बघा, हे जे वरती होतं ते सगळ्यात टॉपचे जे लोक आहेत तर ते इथे कोण आहेत बघा, इलेक्शन वाले लोक, म्हणजे जे खूप सारे लोक आहेत ते इलेक्शनला उभे राहतात खूप
हजारो प्रमाणात. ठीक आहे, हे जे इलेक्शनला उभे राहतात तर ते त्यांची जे ओथ आहे किंवा त्यांची जी शपथ आहे तर ते, ठीक आहे, त्यानंतर ह्याच्यातून काही जण निवडून येतात, MP MLA हे काही जण निवडून आले तर त्यांची पण जी शपथ आहे तर ती पण ह्याच्यात येते. त्यानंतर हे जे निवडून आले त्यांच्यामधून काही मंत्री येतात किंवा त्यांना आपण मिनिस्टर म्हणतो, ते जे मंत्री येतात तर त्यांची पण शपथ ह्याच्या अंडर येते. ठीक आहे, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. सोबतच आपले जे जजेस आहेत सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे ते पण ह्याच्यात आहे आणि कॅग आहे ते पण ह्याच्यात आहे. म्हणजे हे जे जजेस आहेत आणि हे जे जजेस आहेत हे दोघं कॅग आणि जजेस हे कॉमन आहेत, आणि इथले जे आहेत ते इलेक्शनवाले आहेत आणि इथले जे आहेत तर ते आपले जे टॉपचे पदाधिकारी आहेत तर ते आहेत. ठीक आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर चौथं शेड्यूल हे अलोकेशन ऑफ सीट्स इन द राज्यसभा टू इच स्टेट आणि युनियन टेरिटरी. ठीक आहे, राज्यसभेविषयी इथं बोलले तर प्रत्येक राज्याला, कोणत्या राज्याला कसे किती प्रमाणात राज्यसभेत सीट द्यावे तर त्यासाठीच इथं बोललं गेलेलं आहे. ते चौथं शेड्यूल आहे. नंतर पाचवं शेड्यूल काय, ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ अँड कंट्रोल ऑफ शेड्यूल एरियाज आणि शेड्यूल ट्राईब. तर लक्षात ठेवा, पाचवं आणि सहावं बऱ्याचदा ह्याच्यावर प्रश्न विचारत असतात, आणि जनरली जर तुम्हाला माहित नसेल ते शेड्यूल कोणतं आहे तर मोस्टली पाचवं नाही तर सहाव्यापैकीच असण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, तर शेड्यूल एरियाज आणि शेड्यूल ट्राईब्स ह्याच्यासाठी कोणतं चौथं पाचवं शेड्यूल आहे, आणि हे जवळपास 10 स्टेट्स आहेत आणि ह्याच्यामध्ये 4 स्टेट्स आहेत. इथं 4 स्टेट सोडून आहे. ठीक आहे, हे 4 स्टेट्स कोणते आहेत, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम. ह्याला लक्षात ठेवण्यासाठी ATM स्क्वेअर विथ नो मनी, विथ नो मनी असं लक्षात ठेवायचं. ATM मध्ये पैसा नाहीये, विथ नो मनी ATM. ए म्हणजे काय, आसाम, M म्हणजे मेघालय, दुसरा M म्हणजे मिझोरम, त्यानंतर T म्हणजे त्रिपुरा. ठीक आहे, ATM स्क्वेअर विथ नो मनी लक्षात ठेवा, विचारतात कधी पण, तर हे लक्षात राहून जाईल तुमच्या. त्याच्यानंतर आहे सातवं. आता सातवं याच्यात काय, युनियन, स्टेट आणि कॉन्करंट लिस्ट आहे, 3 लिस्ट आहे. ठीक आहे, 3 लिस्ट सातव्या याच्यात आहे, लक्षात ठेवा. आता ह्याची एक ट्रिक पण आहे, तर तुम्हाला ट्रिक आज स्टार्टिंगला पण सांगितली, टीयर्स ऑफ ओल्ड PM, तर ते इथं आपण नंतर लावू, आधी पूर्ण समजून घेऊया. तर सातवं जे शेड्यूल आहे त्यात 3 लिस्ट आहेत, युनियन, स्टेट आणि कॉन्करंट. आता युनियन आपण त्याला फेडरल लिस्ट पण म्हणतो, आणि फेडरल लिस्ट लक्षात ठेवा कारण की आपलं जे ट्रिक आहे तर त्याच्यामध्ये फेडरल लिस्ट आपल्या कामात येईल. ठीक आहे, तर इथं काय डिस्ट्रीब्युशन ऑफ लेजिस्लेटिव्ह पॉवर्स बिटवीन सेंटर आणि स्टेट्स आहेत. युनियन लिस्टमध्ये ओरिजिनल जेव्हा आपण कॉन्स्टिट्यूशन बनवलं होतं तर त्यावेळेस 97 एंट्रीज टाकल्या होत्या किंवा 97 सब्जेक्ट्स दिले होते युनियनला. ठीक आहे, युनियन म्हणजे सेंटरला. त्यानंतर आपले जे स्टेट आहे तर स्टेटला ओरिजिनली आपण 66 दिले होते, 66 वरून आता कमी होऊन किती 59 राहिले, आणि ते 97 चे 98 झाले, एक वाढला. ठीक आहे, आणि कॉन्करंट मध्ये सध्या 52 सब्जेक्ट आहे, म्हणजे 47 वरून 52 झाले, तर इथं वाढलेले आहेत. ठीक आहे, स्टेटमध्ये कमी झाले, एवढं लक्षात ठेवा. तर हे इम्पॉर्टंट आहे सातवं लिस्ट. त्याच्यानंतर आठव्यामध्ये काय, रिकॉग्नाइज लँग्वेज. याला ऑफिशियल लँग्वेज असं लक्षात ठेवा, आपल्या ट्रिकमध्ये ते कामात येणार आहे. ऑफिशियल लँग्वेज, रिकॉग्नाइज लँग्वेज, आणि ह्यालाच आपण शेड्यूल लँग्वेजेस पण म्हणतो. आणि ह्याच्यावर खूपदा प्रश्न आलेला, खूपदा हे जे अमेंडमेंट्स आहेत तर हे अमेंडमेंट्स आपल्याला पाठ पाहिजेत, तर ह्याच्यावर बऱ्याचदा प्रश्न येतो. आता लिस्ट ऑफ 22 शेड्यूल लँग्वेजेस ऑफ इंडिया. आता ओरिजिनली फक्त 14 लँग्वेजेस होते ह्या शेड्यूलमध्ये, आणि आता 22 लँग्वेजेस झालेले आहेत. म्हणजे 4 अमेंडमेंट झाले, त्यापैकी 3 जे अमेंडमेंट्स आहेत त्याच्यात ऍडिशन टाकली आहे, आणि एका अमेंडमेंटमध्ये नाव चेंज केलेलं आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा 8व्या अमेंडमेंटच्या. आता ह्याच्यात कोणते कोणते लँग्वेज आहे हे फक्त वाचून घ्या 3-4दा, म्हणजे तुमच्या लक्षात राहिलं तर ठीक आहे, नाही तर 3-4दा वाचलं तरी तुम्ही ऍटलीस्ट इथं काही एलिमिनेट करू शकता. आणखी एक गोष्ट म्हणजे काय, की इथं 3-4 लँग्वेज आहेत त्या लक्षात ठेवा. इथं इंग्लिश नाहीये. ठीक आहे, त्यानंतर राजस्थानी नाहीये, त्यानंतर पाली भाषा पण नाहीये. ह्या नाही आहेत वाल्या भाषा लक्षात ठेवा. जनरली त्यांनी विचारलं की 4-5 स्टेटमेंट दिले कोणती कोणती भाषा आहे, तर ह्या जनरली विचारू शकतात, पाली, राजस्थानी वगैरे, तर ह्या भाषा नाहीये. ठीक आहे, लक्षात ठेवा. कोणत्या कोणत्या आहेत, आसामीज, बेंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नडा, काश्मीरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, संथली, सिंधी, तामिळ, तेलुगू आणि उर्दू. तर ह्या लँग्वेज आहेत, फक्त 4-5दा वाचून घ्या, लक्षात राहिल्या ठीक, नाहीतरी ठीक, पण कोणत्या नाही आहेत त्या एक लक्षात ठेवा, आणि कोणत्या ऍड केल्या तर त्या पाठ करून ठेवा. ठीक आहे, कोणत्या ऍड केलेल्या आहे, 21व्या अमेंडमेंट ऍक्टनी सिंधी ऍड केली आहे, एक नवीन टाकली सिंधी लँग्वेज. त्यानंतर 71नी कोकणी, मणिपुरी, नेपाळी. लक्षात काय ठेवायचं, KMN, कोकणी, मणिपुरी, नेपाळी, कोकणी, मणिपुरी, नेपाळी, खूपदा म्हणा, लक्षात राहून जाईल. त्यानंतर 92 याच्यात बोडो, डोगरी, मैथिली, संथली, इथे लक्षात ठेवायचं BDMS. ठीक आहे, BDMS, तर BDMS लक्षात ठेवा 92 याच्यात. ठीक आहे, आता हे लक्षात कसं राहील तुमच्या, आता हे जे काय म्हणतात त्याला अमेंडमेंट ऍक्ट आहेत ते पण लक्षात कसं ठेवायचे, 21 + 71, तर हे 92. ठीक आहे, 21 + 71, 1 आणि 1 2, 2 7 9, तर हे असं लक्षात राहून जाईल तुमच्या 21 + 71 92. तर हे आपल्याला पाठ करून ठेवायचे. त्यानंतर 97 जी झाली त्यात आपण ते जे त्याला जे म्हणत होते ओडिया, सॉरी आधी ओरिया म्हणत होते, त्याला ओडिया म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर एवढे चेंजेस आहेत, तर हे तुम्हाला पाठ पाहिजे. ठीक आहे, काय लक्षात ठेवायचं आहे, सिंधी, त्याच्यानंतर KMN, त्यानंतर BDMS. आता आणखी गोष्ट,
ह्या मणिपुरी आणि मैथिलीमध्ये कन्फ्युजन होईल, कारण की इथं पण एम आहे, इथं पण एम आहे. लक्षात ठेवायचं, ह्या मणिपुरीमध्ये यन आहे आणि इथं त्यासोबत नेपाली आहे. ठीक आहे, मणिपुरीमध्ये यन सोबत नेपाली, आणि मैथिली आणि संथिली हे सिमिलर साऊंडिंग वाटतात ना, तर मैथिली संथिली, मैथिली संथिली, तर संथिली सोबत मैथिली आहे आणि मणिपुरी हे नेपाली सोबत आहे. ठीक आहे, KMN. त्याच्यानंतर एक किती 9वं. आता 9व्यामध्ये काय, लँड रिफॉर्मसाठी होतं. आता झालं काय होतं, की आपलं जे कॉन्स्टिट्यूशन होतं त्याच्यामध्ये आधी प्रॉपर्टी राईट्स दिले होते, तर जे फंडामेंटल राईट्स मी टाकलं होतं प्रॉपर्टीला. त्याच्यानंतर काय झालं, की आपल्याला जे जमीनदार होते ते त्यांच्याकडून जमिनी घेऊन जे फार्मर्स आहेत किंवा जे पिझंट्स आहेत, जे शेतकरी आहेत, तर त्यांना जमिनी द्यायच्या होत्या. ठीक आहे, आता हे जे जमीनदार आहे ते त्यांच्याकडून आपल्या फार्मर्सला जमीन द्यायची होता, तर हे डायरेक्टली देणार नाही, कारण की आपल्या फंडामेंटल राईट्स मध्ये प्रॉपर्टी दिली होती. ठीक आहे, तर जर आपण ह्यांच्याकडून प्रॉपर्टी काढून घेतली तर हे जातील सुप्रीम कोर्टाकडे. मग सुप्रीम कोर्ट आहे ते ऑब्व्हियसली आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यानुसार चालतील. ठीक आहे, मग आपल्या गव्हर्नमेंट कशा लढवली, की हे जे आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे तर त्याच्यामधूनच जे प्रॉपर्टी ऍज अ फंडामेंटल राईट काढून टाकला, सोबतच एक 9वं शेड्यूल टाकलं. 9वं, ठीक आहे, एक 9वं शेड्यूल टाकलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे लँड रिफॉर्म्स आपण करतोय, जे जमीनदारांकडून आपण इकडे शेती वगैरे देतोय, तर त्याच्यासाठी जे काही लॉज असतील ते 9व्या शेड्यूल मध्ये येतील, किंवा इतर कोणते पण नंतर कोणते पण लॉ झाले ते 9व्या शेड्यूल मध्ये जातील. आणि ह्या शेड्यूल मध्ये जे लॉ झाले तर त्याच्या अगेन्स्ट जे आपलं कोर्ट आहे तर ते डिसिजन देऊ शकणार नाही. ठीक आहे, तर त्याला आपण ज्युडिशियल रिव्ह्यू करू शकणार नाही असं म्हणतो. तर ते 9व्या शेड्यूल मध्ये टाकलंय, लक्षात ठेवा. आणि हे कधी पहिल्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्टने टाकलंय, लँड रिफॉर्म्स. ते आर्टिकल 31B आहे, ते आपण फंडामेंटल राईट्स मध्ये बघून घेऊ. ठीक आहे, त्यानंतर 10वं शेड्यूल, तर हे अँटी डिफेक्शन प्रोव्हिजनसाठी आहे. आता अँटी डिफेक्शन म्हणजे काय असतं, की आता समजा एखादी काँग्रेसचा MP आहे, ठीक आहे, तर त्याला आपला जो बीजेपीनी त्याला विकत घेतलं म्हणजे किंवा त्याला इकडे चालला गेला आपल्या काँग्रेसमधून. ठीक आहे, किंवा बीजेपी मधून काँग्रेसमध्ये आला, तर ही जी गोष्ट आहे त्याला आपण म्हणतो डिफेक्शन, इकडून तिकडे जाणं. ठीक आहे, तर हे होऊ नये त्यासाठी अँटी डिफेक्शन लॉ आला. ठीक आहे, तर कधी 1985 ला डिस्क्वालिफिकेशन ऑफ MP आणि MLA साठी. आता तरी पण लोक कसे काय जातात इकडून तिकडे, तर त्याच्यासाठी आहे, म्हणजे त्याच्यासाठी काही कंडिशन्स आहेत, तर त्या आपण जेव्हा हे जे डिफेक्शनचं एखादी चॅप्टर बघू तर त्याच्यामध्ये हे आपण कव्हर करून टाकू. ठीक आहे, ऍडेड बाय 52nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट हे 10वं याचं. त्यानंतर 11वं कोणतं आहे, पॉवर्स ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ पंचायत. ठीक आहे, म्हणजे पंचायत राज जे 73व्या घटना दृष्टीने आपण आणलं ते. त्यानंतर म्युन्सिपॅलिटी हे 12व्या याच्यात आहे, 74व्या घटना दृष्टीने आणलं ते. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आता हे लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे, तर ती तुम्हाला सांगून देतो इथं बघा. टीएस, टी फॉर टीएसचा पहिला टी मध्ये टेरिटरी, त्याच्यानंतर TE, ई म्हणजे इमोल्युमेंट्स, TEA, ए म्हणजे अफर्मेशन. ठीक आहे, त्यानंतर TAR, आर म्हणजे राज्यसभेच्या सीट्स. त्याच्यानंतर यस म्हणजे शेड्युल्ड एरियाज आणि शेड्युल्ड ट्राईब्स. टीयर्स ऑफ ओ, हा इथे एक लक्षात ठेवा, ह्या ओ मध्ये इथं एवढं काही नाहीये, म्हणजे असं डायरेक्टली लिंक होत नाही, फक्त जे ATM स्क्वेअर आहे त्यासाठी ओ आहे, फक्त एवढं लक्षात ठेवून द्या. ठीक आहे, त्याच्यानंतर टीयर्स ऑफ एफ म्हणजे जे आपले फेडरल लिस्ट आहे, इथं युनियन लिस्टच्या जागी फेडरल लिस्ट लक्षात ठेवा. एफ ऑफ ओल्ड, ओ म्हणजे ऑफिशियल लँग्वेज लक्षात ठेवायचं तुम्हाला, हे रिकॉग्नाइज लँग्वेज आहे, तुम्ही ऑफिशियल लँग्वेज लक्षात ठेवा ओ. ठीक आहे, त्याच्यानंतर एल म्हणजे लँड रिफॉर्म्स. ठीक आहे, लँड रिफॉर्म्स दिसते, OL. डी म्हणजे काय, डिस्क्वालिफिकेशन, सॉरी हा डिस्क्वालिफिकेशन किंवा डिफेक्शन, अँटी डिफेक्शन. OLD. पी फॉर पंचायत, त्यानंतर M फॉर म्युनिसिपॅलिटीज. ठीक आहे, हे तुमच्या लक्षात राहून जाईल. त्याच्यानंतर सोर्सेस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आता आपल्याला माहिती आहे की आपलं कॉन्स्टिट्यूशन हे खूप साऱ्या सोर्सेस मधून घेतलं आहे. 1935 ऍक्ट म्हणा, किंवा कॅनडा, आपलं USA, ब्रिटन, खूप साऱ्या याच्यापासून घेतलंय. तर हे आपले जे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मधले मेंबर्स होते त्यांनी आपले, जसं आंबेडकर म्हटले होते की जे आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे ते आफ्टर रॅन्सॅकिंग ऑल द नोन कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ द वर्ल्ड, त्याच्यानंतर म्हणजे पूर्ण कॉन्स्टिट्यूशन सगळ्या जगातले वाचल्यानंतर आपलं कॉन्स्टिट्यूशन बनवलंय, म्हणजे आपले जे कॉन्स्टिट्यूशन आहे तर ते सगळीकडून घेतलेले आहे. तर त्यासाठी कोणते कोणते ते आपल्याला माहिती पाहिजे, ह्याच्यावर पण बऱ्याचदा प्रश्न येतात. सगळ्यात जास्त आपण 1935चा ऍक्ट आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, त्याच्यातून घेतलाय. आणि 1935च्या ऍक्ट मधून आपण मोस्टली जे फेडरल प्रोव्हिजन्स आहेत, फेडरल प्रोव्हिजन्स, तर त्या म्हणजे किंवा जे स्ट्रक्चरल आहे, स्ट्रक्चर पूर्ण आपल्या भारताचं किंवा आपल्या पॉलिटिक्स स्ट्रक्चर काय असणार आहे तर ते घेतलेलं आहे. ठीक आहे, आता त्या स्ट्रक्चरमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय, आपलं जे फेडरलिझम आहे ते आहे, म्हणजे सगळ्यात वरती युनियन आहे किंवा सेंटर आहे, त्यानंतर स्टेट लॉज आहेत, त्याच्यानंतर परत जे म्युन्सिपॅलिटीज. आता हे नव्हतं आधी, फक्त हे जे फेडरल प्रोव्हिजन आहे तर ते आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट मधून घेतलंय. ठीक आहे, फेडरल सिस्टीम. त्यानंतर गव्हर्नर, ऑफिस ऑफ गव्हर्नर पण आपण ह्याच्यातून घेतलंय. म्हणजे तुम्हाला दिसते का, हे सगळे स्ट्रक्चरल जे एलिमेंट्स आहेत, स्ट्रक्चर जे बांधणीसाठी जे पाया लागतो तो पाया इथं. ठीक आहे, म्हणजे फेडरल आहे, त्यानंतर गव्हर्नर
आता गव्हर्नर दोन ठिकाणी आहे, ठीक आहे. गव्हर्नर एक 1935च्या ह्याच्यात आहे आणि अपॉइंटमेंट त्याची कॅनडामध्ये. ते आपण पुढे बघून घेऊ. हे कन्फ्युजन दूर करायसाठी हा टेबल बनवून दिलाय, तर तुम्हाला पुन्हा सांगतो, ठीक आहे. आता बघा, फेडरल सिस्टीम, गव्हर्नर पब्लिक सर्व्हिस कमिशन, युपीएससी एमपीएससी आपण 1935च्या ऍक्ट मध्ये बघितला होता. इव्हन 1919 मध्ये पण बघितला होता जो युपीएससी, कारण की आता युपीएससी ला 100 वर्ष पूर्ण झाले हे आपल्याला माहिती पाहिजे. 1990 ऍक्ट मध्ये ते युपीएससी विषयी आलं होतं म्हणून. तर हे जे 1935चा ऍक्ट आहे तिथं आपण फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हटलं होतं आणि इथं हे म्हटलंय, ठीक आहे. त्यानंतर ज्युडिशरी. आता ही ज्युडिशरी दोन ठिकाणी आहे, पण इथली जी ज्युडिशरी आहे ते आपण फक्त स्ट्रक्चर घेतलेलं आहे. म्हणजे कसं, वरती सुप्रीम कोर्ट असेल, नंतर हायकोर्ट असेल, त्याच्यानंतर मग परत जे खालचे कोर्ट्स आहेत, सबऑर्डिनेट कोर्ट्स, डिस्ट्रिक्ट कोर्ट किंवा बाकीचे इतर कोर्ट आहे, म्युनिसिपल कोर्ट वगैरे, ते सगळे त्या ज्युडिशरी फक्त स्ट्रक्चर मध्ये आलंय. पण त्याची जी इंडिपेंडन्स वगैरे आहे किंवा त्याच्या जे लॉज लोकांना काढायचं कसं, ते जजेस आहेत त्यांना काढायचं कसं, ते आपण अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलंय, ठीक आहे. त्यानंतर इमर्जन्सी प्रोव्हिजन्स आहेत. आता इमर्जन्सी प्रोव्हिजन पण तुम्हाला पुढे दिसेल, तर तेव्हा तुम्हाला कम्पेअर करून सांगून. त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिटेल्स, ठीक आहे. हे म्हणजे पूर्ण तुम्हाला जे आपलं स्ट्रक्चर आहे, ऍडमिनिस्ट्रेशन पण स्ट्रक्चरच आहे ना, जे आपण IAS वगैरे आहे, तर ते पण आपल्या पूर्ण स्ट्रक्चरचा पार्ट आहे. तर हे सगळं स्ट्रक्चरल एलिमेंट्स आहेत त्याच्यात, ठीक आहे. त्याच्यानंतर युके. आता तुम्हाला इथं बघा, हे जे आहेत ना, तर हे मी तुम्हाला प्रॉपर लॉजिकली लावून दिले आहेत. तर जेव्हा तुम्ही पुस्तकात वगैरे वाचाल तर तुम्हाला हे रॅन्डम इकडे तिकडे असतील, पण हे लॉजिकल दिसतील. इथे फेडरल सिस्टीम आहे, गव्हर्नर आहे, पब्लिक सर्व्हिस कमिशन, ज्युडिशरी, इमर्जन्सी प्रोव्हिजन, तर ह्याच्यामध्ये एवढं काही लॉजिक नाही. पण इथं बघा, इथे तुम्हाला लॉजिक दिसेल. आता आपण ब्रिटिशांकडून आपण पॉलिटिकल जी सिस्टीम आहे मोस्टली ती घेतली आहे. पॉलिटिकल म्हणजे इथं पार्लमेंट, इथं मोस्टली स्ट्रक्चर विषयी बोललाय, इथं मोस्टली पार्लमेंट विषयी बोललाय. आता बघा, हे आपलं एक पार्लमेंट आहे, ठीक आहे. आता पार्लमेंटचं जे सिस्टीम आहे ते आपण ब्रिटनकडून घेतली. आता पार्लमेंटमध्ये दोन हे असतात हाऊसेस, कोणतं, लोकसभा, राज्यसभा. तर हे पण आपण ब्रिटनकडून घेतलं, म्हणजे ह्याला आपण बायकॅमेरलिझम म्हणतो. त्याच्यानंतर हे जे इथे लोक जे बसतात, तर त्यांना काही प्रिव्हिलेजेस पाहिजे असतात, की ते काही पण बोलू शकले पाहिजे, त्यांना अटक नाही झाली पाहिजे. तर हे जे प्रिव्हिलेजेस आहे, तर हे पण आपण ब्रिटनकडून घेतले. त्यानंतर रूल ऑफ लॉ आहे. रूल ऑफ लॉ, तर म्हणजे त्याच्यात इक्वॅलिटी बिफोर लॉ वगैरे पण ते 3-4 गोष्टी येतात, तर ते आहे. तर ते आपण याच्यामध्ये बघू प्रॉपर फंडामेंटल राईट्स मध्ये, ठीक आहे. तर इथं फक्त लक्षात ठेवा, इथं रूल ऑफ लॉ पण घेतलेला आहे. यानंतर इथं एक्सप्लेन केलं तर तुम्हाला खूप जास्त काही कळणार नाही. आपण प्रॉपर फंडामेंटल राईट्स मध्ये बघू. त्याच्यानंतर ह्याच्यातली जी लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर आहे, तर ती पण एक याच्यामध्ये आहे आपल्या युकेच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये. त्याच्यानंतर ह्याच्यातून काही लोक निघतात, जसं की आपले प्राईम मिनिस्टर आहेत. त्यानंतर वेगवेगळे पूर्ण कॅबिनेट आहे, त्याच्यात होम मिनिस्टर आले, फायनान्स मिनिस्टर आले, ते सगळे याच्यातून निघतात. तर हे पण आपण युके मधून घेतलेलं आहे. त्यानंतर प्रेरोगेटिव्ह रिट्स. आता हे प्रेरोगेटिव्ह रिट्स म्हणजे काय, की आपण जे फंडामेंटल राईट्सच्या अगेन्स्ट जर कोणी काही आपल्याला केलं, तर आपण सुप्रीम कोर्टात जातो. तर ते जे रिट्स आहेत ज्याच्याद्वारे जातो, ते रिट्स आहेत, ते रिट्स पण याच्यातून घेतलेले आहे. आणि त्याचं जे सिंगल सिटीजनशिप आहे ते पण आपण युके कडून घेतली आहे, ठीक आहे. सिंगल सिटीजनशिप म्हणजे तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे, म्हणजे स्टेट आणि जे आपलं सेंटर आहे त्याच्या वेगवेगळ्या सिटीजनशिप नाही, पूर्ण एकच सिटीजनशिप आहे आपली, ठीक आहे. त्यानंतर अमेरिकन किंवा युएसएचं कॉन्स्टिट्यूशन. आता सिंगल सिटीजनशिपचं पण लक्षात ठेवून द्या, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण की आता ते सिटीजनशिपसाठीचं कोणते डॉक्युमेंट पाहिजे किंवा नाही पाहिजे, त्यासाठी आता बरेच मध्ये कॉन्ट्रोवर्सी चालली होती, ठीक आहे. तर त्यामुळे सिंगल सिटीजनशिप पण भारतात आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर अमेरिकन किंवा युएसएचं कॉन्स्टिट्यूशन. आता इथं फंडामेंटल राईट्स, ज्युडिशियल रिव्ह्यू. आता इथं जे आहे, एक फंडामेंटल राईट्स ही इम्पॉर्टंट गोष्ट घेतली आहे. दुसरी काय, की ज्युडिशियरी विषय घेतलाय मोस्टली, ठीक आहे. मोस्टली ज्युडिशियरी आणि फंडामेंटल राईट्सचं. आता ज्युडिशियरीचं स्ट्रक्चर होतं हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आणि जे बाकीचे कोर्ट्स आहेत ते स्ट्रक्चर आपण 35च्या ऍक्ट मधून घेतले. इथले जे स्ट्रक्चर आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू, त्यानंतर इंडिपेंडन्स ऑफ द ज्युडिशियरी आणि रिम्युअल ऑफ द जजेस, म्हणजे जजला काढायचं कसं, त्यांना इंडिपेंडन्स कसं द्यायचं, म्हणजे त्याची सॅलरी वेगळी, कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया द्यायची की कशातून द्यायची, त्याच्यानंतर त्यांना काढायचं कसं, त्याचं जे काय आहे सगळं इंडिपेंडन्सचं, तर ते सगळं हे इथे दिलेलं आहे, ठीक आहे. अमेरिकेकडून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर रिमोल त्यांचं काढायचं कसं, आणि ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे कोणी काही लॉ बनवला आपल्या गव्हर्नमेंटने, तर त्या लॉच्या अगेन्स्ट किंवा ते बरोबर आहे की नाही, तर ते पण हे सगळं ज्युडिशियरी बघणार, ज्युडिशियल रिव्ह्यू. त्याच्यानंतर हे रिमूव्हल सांगितलं. आता रिमूव्हल ऑफ जजेस सोबतच आपलं रिमूव्हल, त्याला आपण इम्पिचमेंट म्हणतो. प्रेसिडेंटसाठी आपण इम्पिचमेंट म्हणतोय, आणि जे जजेस आहेत त्यांसाठी आपण रिमूव्हल म्हणतोय, ठीक आहे. आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये इथं रिमूव्हल म्हटले आहे, पण त्याला इम्पिचमेंट पण चालतं. त्याच्यानंतर व्हाईस प्रेसिडेंट ऍज एक्स ऑफिशियो चेअरमॅन ऑफ राज्यसभा. म्हणजे आता जे अमेरिकेचं सेनेट मध्ये, काँग्रेसमध्ये लक्षात नाही जे काही असेल, ठीक आहे. तर जसं आपल्याकडे राज्यसभा आहे, तसं त्यांची जी राज्यसभा आहे अमेरिकेची, तर तिथे जो त्यांचा जो बसतो, तिथं जो अध्यक्ष बसतो, तर तो एक्स ऑफिशियो चेअरमॅन असतो, म्हणजे तिथला जो व्हाईस प्रेसिडेंट असतो तिथला, ठीक आहे. आपल्याकडे पण आपला जो व्हाईस प्रेसिडेंट आहे, तर तो पण एक्स ऑफिस चेअरमॅन ऑफ राज्यसभा आहे, ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपण अमेरिकेकडून घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर आयरिश किंवा आयर्लंडचं कॉन्स्टिट्यूशन.
ह्याच्यामधून काय घेतलं आपण डीपीएसपी, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, सोबतच मेथड ऑफ इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट. हा, इथं पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट इथे एक आहे आणि पुढे त्याला काढायचं कसं हे अमेरिकेमध्ये आहे. ठीक आहे, ही इथे एक गोष्ट ऍड नाही केली, ते ऍड करून टाकेन मी नंतर. तर मेथड ऑफ इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट आहे, नॉमिनेशन ऑफ मेंबर्स टू द राज्यसभा ही पण एक गोष्ट आहे. ठीक आहे, नॉमिनेशन आणि ह्या ज्या गोष्टी इथं कन्फ्युजन आल्या इथं सांगितल्या ते तुम्हाला नंतर कळून जाईल. तर राज्यसभेचे जे मेंबर्स आहेत तर त्यांचं नॉमिनेशन कसं करायचं ते आयरिश मधून घेतलेलं आहे. त्यानंतर कॅनडाचे कॉन्स्टिट्यूशन आहे, तर कॅनडामधून एकच गोष्ट लक्षात ठेवायची, फक्त एकच गोष्ट काय, की जे काही सेंट्रलायझिंग टेंडन्सी असेल, की जे काही असं वाटतं की जिथं सेंटरला जास्त पॉवर जात आहे तर ते आपण कॅनडामधून घेतलंय. जसं फेडरेशन विथ स्ट्रॉंग सेंटर हे तर घेतलंच आहे. त्यानंतर रेसिड्युरी पॉवर्स विथ सेंटर, रेसिड्युरी पॉवर्स म्हणजे आपण मगाशी बघितल्या ह्या लिस्ट 3 लिस्ट होत्या, तर ह्या लिस्टच्या बाहेरचे कोणते जे सब्जेक्ट असले त्याला आपण रेसिड्युरी किंवा उरले सुरले किंवा जे इथं नाही आहेत तर ते सब्जेक्ट म्हणतो. जसं की याच्यामध्ये कोणतं सब्जेक्ट नाही येणार, कोणता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा जे नवीन काही सब्जेक्ट्स येत आहेत की जेव्हा तेव्हा आपल्याला माहिती नव्हते हे सब्जेक्ट असू शकतात, तर तसे जे रेसिड्युरी सब्जेक्ट्स आहेत तर ते आपण सेंटरकडे दिले आहे, म्हणजे सेंटरला जास्त पॉवर दिलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर अपॉइंटमेंट ऑफ स्टेट गव्हर्नर्स, आता गव्हर्नरचा जो हेड असतो, सॉरी स्टेटचा किंवा राज्याचा जो हेड असतो तो गव्हर्नर, तर तो अपॉइंट कोण करणार आहे, सेंटर. तर ह्याचा अर्थ काय की सेंटर जास्त स्ट्रॉंग झालं. त्याच्यानंतर ऍडव्हायसरी ज्युरिडिक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट, हा फक्त ही एक वेगळी गोष्ट आहे, तर ती एक लक्षात ठेवून द्या. ठीक आहे, बाकी सगळं आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की सेंटरकडे जास्त पॉवर जाणाऱ्या गोष्टी आहेत त्या कॅनडाकडून घेतल्या, सोबत एक सुप्रीम कोर्ट ऍडव्हायसरी ज्युरिडिक्शन देऊ शकतं ते इथून घेतलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे ऍडव्हायसरी ज्युरिडिक्शन कोणाला देतं, प्रेसिडेंटला. ठीक आहे, त्या गोष्टी आपण कॅनडाकडून घेतल्या. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशन, इथून आपण लिस्ट घेतली कॉन्करंट लिस्ट. आता इथे काय लक्षात ठेवायचं, ज्या आपण मधल्या गोष्टी आहेत, मधल्या गोष्टी तर त्या आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतल्या. मधल्या गोष्टी म्हणजे कशा काय, आता आपल्याला लिस्ट माहिती आहे 3 प्रकारच्या लिस्ट आहेत. पहिली म्हणजे स्टेट लिस्ट आणि जी सेंटरची लिस्ट आहे किंवा युनियन लिस्ट. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये एक लिस्ट आहे कोणती, कॉन्करंट लिस्ट, म्हणजे कॉन्करंट लिस्टवर स्टेट पण सब्जेक्ट बनू शकतं आणि युनियन पण सब्जेक्ट बनू शकतं. म्हणून ही जी मधली आहे तर ही मधली ऑस्ट्रेलियाकडून घेतली आहे. त्यानंतर जॉईंट सिटिंग, एक राज्यसभा आहे लोकसभा आहे आणि त्याच्या मध्ये जर कधी ह्यांच्यामध्ये बाचाबाची झाली तर त्या दोघांना एकत्र बसवतात, त्याला म्हणतो जॉईंट सिटिंग, म्हणजे हे पण मधलं आहे तर हे पण इथून घेतलंय. त्यानंतर ट्रेड, फ्रीडम ऑफ ट्रेड आणि कॉमर्स, आता ट्रेड 2 लोकांमध्ये होतो तर त्याच्यामध्ये जो ट्रेड होतो तो मधला ट्रेड, तर तो ट्रेड म्हणजे जे काही मधलं आहे ते ऑस्ट्रेलियाकडून घेतलं असं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर वेमर कॉन्स्टिट्यूशन किंवा त्याला आपण जर्मनीचं कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. आता जर्मनीकडून आपण इमर्जन्सी प्रोव्हिजन घेतलंय आणि जर्मनीसाठी आपण हिटलर लक्षात ठेवायचा. हिटलर जर्मनीचा होता ना, तर हिटलरनी पूर्ण कायच्या काय केलं होतं, काही घाणेरड्या गोष्टी केल्या होत्या, तर ते इमर्जन्सीच लागल्यासारखी झाली होती. तर म्हणजे ते इमर्जन्सी प्रोव्हिजन आपण याच्याकडून घेतलंय. हा सॉरी इमर्जन्सी प्रोव्हिजन आपण इथून घेतलेलं आहे 1935च्या ऍक्ट मधून. पण इमर्जन्सी प्रोव्हिजन मध्ये आपण जे सस्पेन्शन ऑफ फंडामेंटल राईट्स टाकलेलं आहे, किंवा जेव्हा इमर्जन्सी लागू शकते त्यावेळेस कोणते कोणते फंडामेंटल राईट्स निघाले पाहिजे किंवा कोणते असतीलच, तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण जर्मनीमधून घेतलेल्या आहेत. ठीक आहे, जर्मनीकडून इमर्जन्सी प्रोव्हिजनच्या जे फंडामेंटल राईटचे सस्पेन्शन घेतलंय. त्यानंतर सोव्हिएत किंवा त्याला आपण रशिया म्हणतो, इथे लक्षात ठेवायचे रशियन रिव्हॉल्युशन झालं होतं आणि एक फ्रेंच रिव्हॉल्युशन झालं होतं. तर ज्या गोष्टी आपण प्रिअम्बल मध्ये टाकल्या त्या ह्या 2 ठिकाणी टाकल्या आहेत. रशियन रिव्हॉल्युशन मध्ये आपण फंडामेंटल ड्युटीज, आयडियल्स ऑफ जस्टिस ह्या 2 टाकल्या आहेत. जस्टिसचं कोणतं आहे, हा फंडामेंटल ड्युटीज आपण रशियामधून घेतलाय आणि आयडियल जस्टिस तर हे आपण प्रिअम्बल मध्ये टाकलंय. तर सोशल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल जस्टिस हे प्रिअम्बल मध्ये आपण इथून टाकलंय. आणि फ्रान्स मधलं जे आहे फ्रेंच रिव्हॉल्युशन तर तिथून आपण रिपब्लिक आणि आयडियल्स ऑफ लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी घेतलंय. ठीक आहे, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर साऊथ आफ्रिका कॉन्स्टिट्यूशन, तर ह्याच्यातून आपण अमेंडमेंटची प्रोसिजर घेतली आहे, कॉन्स्टिट्यूशनला अमेंड कसं करायचं ते, आणि इलेक्शन ऑफ मेंबर्स ऑफ राज्यसभा ते घेतलंय. नॉमिनेशन कुठून घेतलं होतं आठवते का, हे बघा आयरिश कॉन्स्टिट्यूशन मधून नॉमिनेशन घेतलं होतं. त्याच्यानंतर जापनीज कॉन्स्टिट्यूशन मधून प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ, म्हणजे एक ड्यू प्रोसेस ऑफ लॉ असतं आणि एक प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ असतं. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे काय, की तुम्ही जरी प्रोसेस फॉलो केली तरी ती बरोबर केली की नाही, कशी केली फॉलो, तर ते म्हणजे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. ठीक आहे, त्याच्यानुसार जर तुम्ही लॉ जरी बनवला आणि तो जर खराब असला तर म्हणजे आपली जी सुप्रीम कोर्ट आहे तर ते बरोबर नाही असं म्हणू शकतं. पण प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ म्हणजे लॉ बनवला पण प्रोसेस बरोबर फॉलो केली आणि लॉ जरी खराब असला तरी ज्युडिशरी काही म्हणू शकत नाही, तर त्याला प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ म्हणतात. तर ते हे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे. आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट ओरिजिनली ड्यू प्रोसेस ऑफ लॉ नव्हता. नंतर जे ज्युडिशरी आहे त्यांनी सांगितलं होतं की हा आपण ड्यू प्रोसेस ऑफ लॉ पण लावायला पाहिजे. ठीक आहे, तर हे आहे, हे आपण जापनीज कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेलं आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. आणि ह्याच्या जे काही कन्फ्युजिंग पार्ट आहे तर तो इथं ह्या टेबलमध्ये सांगितलाय. बघा गव्हर्नर आहे तो 1935च्या ऍक्ट मधून घेतलाय, पण गव्हर्नरची
अपॉइंटमेंटची जी प्रोसेस आहे तर ती आपण कॅनडाकडून घेतली आहे. ठीक आहे, कोण करते अपॉइंटमेंट? आपलं जे सेंटर आहे ते सेंट्रलायझिंग टेंडन्सी आहे ते कॅनडाकडून घेतली, आपल्याला तेवढं माहिती आहे. ज्युडिशरी आहे, ज्युडिशरी आपण 1935च्या ऍक्ट मधून पूर्ण जे स्ट्रक्चर आहे ते घेतलं, म्हणजे सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, खालचे कोर्ट, ते स्ट्रक्चर आहे ते आपण 1935च्या ऍक्ट मधून घेतलं. पण जे इंडिपेंडन्स आहे म्हणजे आपलं सुप्रीम कोर्टाचं आणि ते सुप्रीम कोर्टाचे जज आहे त्यांना रिमूव्ह कसं करायचं ते सगळ्या गोष्टी आपण युएसए मधून घेतलेल्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर इमर्जन्सी प्रोव्हिजन्स, तर हे पण आपण दोन ठिकाणून आहे. इमर्जन्सी प्रोव्हिजन 1935च्या ऍक्ट मधून घेतलंय, आणि इमर्जन्सी म्हटलं तर आपलं हिटलर आठवायचं आहे. हिटलर म्हणजे जो जर्मनीचा आहे तो. ठीक आहे, तर हे 1935चा ऍक्ट आहे, सस्पेन्शन ऑफ फंडामेंटल राईट्स जर्मनी. ठीक आहे, त्याच्यानंतर नॉमिनेशन टू राज्यसभा हे आयर्लंड मधून आहे, आणि इलेक्शन ऑफ राज्यसभा हे साऊथ आफ्रिकेतून आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी पण लक्षात ठेवा. त्यानंतर रूल ऑफ लॉ, तर हे म्हणजे ह्याच्यात इक्वॅलिटी बिफोर लॉ किंवा आणखी तीन गोष्टी येतात, तर त्या पण आपण ब्रिटिशांकडून घेतल्या, आणि प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ हे आपण जापानकडून घेतलंय. तर ह्या गोष्टी आहेत, ह्या लक्षात ठेवा. आणि इथं आणखी एक गोष्ट काय, प्रेसिडेंटच्या रिलेटेड, प्रेसिडेंटचं एक अमेरिकेकडून घेतलंय आणि एक आपण आयरिश कडून घेतलंय. अमेरिकेकडून काय घेतलंय की जे इम्पिचमेंट आहे तर म्हणजे काढायचं कसं ते सांगितलंय, आणि आयरिश कडून त्याला घ्यायचं कसं प्रेसिडेंटला ते सांगितलंय. ठीक आहे, त्या गोष्टी इथं तुम्हाला लिहून देईल, नाही तुम्हाला वाटलं तर इथं जर विसरलो मी नंतर कधी तर तुम्ही इथं लिहू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपलं पूर्ण लेक्चर संपलेलं आहे. चलो फिर बाय.